नमस्कार. तुम्हा सगळ्यांना बोलताना बघून एक गोष्ट खूप क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, तुमचे हस्बंड एवढे चांगले नाही बोलत. म्हणजे त्यांना खूप बोलकं करावं लागतं, बोला रे बाबांनो बोला रे, आणि स्टेजवरती आल्यानंतर ते अडकतात किंवा सेंटेन्स क्लॅरिटी नसते, पुढचं सेंटेन्स काय बोलायचं हे माहिती नसतं. कदाचित स्टेज फिअर असतो, स्टेज म्हणजे खालती उभा राहून खूप बोलतील, पण स्टेजवरती आल्यानंतर माईक हातामध्ये घेतल्यानंतर मग तो अचानक तो आवाज कोरडा पडतो किंवा खोकला येतो. ह्या सगळ्या गोष्टी युजली होतात. तुम्हा सगळ्यांना बोलताना बघून ते वाटलं नाही, असं वाटलं नाही की तुम्ही स्टेजवरती कदाचित आता आम्ही कसे रोज स्टेजवरती बोलतो, त्यामुळे आमच्याकडून तुम्ही एक अपेक्षा करू ठेवू शकता की हां हे लोक तर बोलतील स्टेजवरती, पण तुम्ही रोज असं स्टेजवरती कदाचित बोलत नाही. आणि हे बोलणं जे हिंमत लागते बोलायला, ती हिंमत तुमच्यामध्ये डेफिनेटली आहे आणि त्यामुळे शक्ती तुमच्या आतमध्ये ऑलरेडी आहे. कदाचित तुम्ही घरून ठरवूनच आलाय की मला बोलायचंच आहे, आणि त्याच गोष्टीला मी थोडा अजून एनहान्स करतो आणि आपण थोड्या गोष्टी पुढे पुढे हळूहळू घेऊन जाऊया. आपल्या बिलीफ सिस्टम होते थोडं आपण काम करूया. तर मी तुम्हाला 3 शब्द समजवण्याचा प्रयत्न करतो, जे मी बिझनेस 2.0च्या बॅचमध्ये पण समजवतो. त्या 3 शब्दांचा नाव आहे, नोटपॅड द्या ना. 3 शब्द जे ते तिन्ही इंग्लिशचे शब्द आहेत. एक शब्द आहे बिलीफ. हा शब्द ऐकलाय तुम्ही, बिलीफ. जेव्हा आपण बिलीफ बोलतो ना, तेव्हा आपण बाहेरच्यांकडे बघायचं नसतं. बिलीफ कुठे असतो? असे दोन्ही हात आपले असे करून दाखवा, मला कळत नाही, म्हणजे तुम्हाला कळतं का? बिलीफ कुठे असतो? असा आपल्या आतमध्ये असतो. मग कधी कधी कसं असतं ना, बिलीफ सिस्टमच आपला वीक असतो. काय वीक असतो? बिलीफ सिस्टमच आपला खूप वीक असतो. आपल्याला बिलीफ सिस्टम वीक ठेवायचा नाहीये. मग बिलीफ सिस्टम वरती कसं काम करायचं मी तुम्हाला सांगतो. त्याला आम्ही दिनचर्या बोलतो. काय बोलतो? दिनचर्या. बिलीफ सिस्टम. तो दिनचर्या पूर्णच्या पूर्ण बिलीफ सिस्टम वरती काम करतो. आमचं पुस्तक आहे दिनचर्यावरती, ते बुक आम्ही तुम्हाला देऊ, पण ते सगळं आता सगळं भाऊबीज वगैरे झाल्यानंतर त्याला डिटेलमध्ये जाऊया आपण एकदम आतमध्ये. पण आता वरचं थोडं माहिती असावं, आणि तुम्ही आमच्याबरोबर आता एक नसणारा दिवाळीच्या पिरियडमध्ये, पण तुमचा बिलीफ सिस्टम हल्ला नाही पाहिजे, म्हणून या 3 शब्दांचा खूप क्लिअर अर्थ स्वतःवरती असणारा विश्वास, ह्याला आपण काय बोलू शकतो? बिलीफ बोलू शकतो. बिलीफ. आता मॅडम जशा मगाशी बोलता, आम्ही काय आहोत? आम्ही बिलीवर आहोत आतून, असं ना. म्हणजे मी ठरवले की मी काय बनवायचं आता? बिलीवर बन. आतून ठरवतो आपण की मी बिलीवर आहे. मग बिलीफ आतमध्ये असतो. दुसरा एक शब्द आहे ट्रस्ट. ट्रस्ट हा शब्द ऐकलाय तुम्ही? मराठीमध्ये आपण त्याला काय बोलतो? विश्वास, की विश्वास असायला पाहिजे. मग ट्रस्ट जेव्हा बोलतो ना आपण असं करायचं, ट्रस्ट. बॉडी लँग्वेज कशी आहे ट्रस्टची? बिलीफची बॉडी लँग्वेज कशी आहे? बिलीफ, ट्रस्ट. म्हणजे माझा स्वतःवरती तर विश्वास असायलाच पाहिजेत, पण मी ज्यांच्याबरोबर काम करतोय त्यांच्यावरती पण माझा विश्वास असायला पाहिजेत. आता मी स्टेजवरती बोलायला आलोय, तर माझ्याबरोबर 2 गोष्टी व्हायला पाहिजेत. हे समजते तुम्हाला? एक तर माझा स्वतःवरती बोलण्यावरती विश्वास असायला पाहिजे, जे मी बोलतोय त्याचा ह्या लोकांना फायदा झाला पाहिजे म्हणून मी बोलतोय. अदरवाईज आपण सगळे बिझी आहोत, तुमच्यापेक्षा जास्त आम्ही बिझी आहोत, कारण की हा आमचा सीझन आहे. आमचा सीझन म्हणजे टॅक्स ऑडिट वर्षातून एकदाच येतं. आम्हाला क्लायंट वर्षातून एकदाच पैसे देतात, आणि तो हा महिना आहे, ऑक्टोबरचा महिना. आम्ही ऑडिटचा महिना सोडून बिझनेस शक्ती 2.0 ऍक्टिव्हेट केले, कारण की मला दिवाळीचा सीझन मिस नाही करायचा आहे. मला तुमच्या मेंटॅलिटीवरती खूप काम करायचं आहे. ऍटलीस्ट माझे काय बोलतात ना, ते बीज थोडं काय असं ना, ह्या कॉन्सेप्टचं मी तुमच्या मनामध्ये सोडायची माझी इच्छा आहे, म्हणून आम्ही हे सेशन घेतोय. तर पहिला तर मला माहिती आहे की माझ्या प्रोसेसवरती माझा विश्वास असायला पाहिजे, की जी प्रोसेस मी घडवलेली आहे ना ती बेस्ट प्रोसेस आहे. दुसरं, जी लोक माझं ऐकतात आहेत, माझ्यामध्ये मग 2 लोक असे आहेत. माझी टीम आहे जी तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड करते, आणि तुम्ही स्टुडंट आहे ज्याच्यासाठी हा पूर्ण इकोसिस्टम चालू केलेला आहे. मी तुमच्यावरती विश्वास ठेवतोय की तुम्ही ह्याचा बेनिफिट करून घ्याल. मग ते दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये एक जरी कमी झाला तर, म्हणजे माझा स्वतःवरचा विश्वास कमी झाला तरी पण माझी डिलिव्हरी प्रॉपर होणार नाही, आणि मला असं वाटलं अरे ह्या बायकांना काय सांगून फायदा आहे, आतापर्यंत यांचं अर्ध आयुष्य गेलं, आतापर्यंत नाही सुधारले, आता कशा सुधारणार. जर मी ह्या ॲटिट्यूडने बोललो तरी पण ती डिलिव्हरी बसणार नाही. ही डिलिव्हरी दोन्ही बसवायला ह्या 2 गोष्टींचा एलिमेंट असणं खूप, दिस इज अ इनिशियल थिंग. म्हणजे फेज 1 फेज 2 आहे. फेज 1 फेज 2, फेज 1 फेज 2. बिलीफ, ट्रस्ट. असं कधीच होत नाही. ट्रस्ट, बिलीफ. जगाचा जरी माझ्यावरती विश्वास नसेल तरी माझ्यावरती विश्वास असायला पाहिजे. मी माझ्या नजरेमध्ये हिरो असायला पाहिजे. जगाच्या नजरेमध्ये तर मी कधी हिरो बनवू शकते, पण मी माझ्या नजरेमध्ये
हिरो आहे. मी आता तुमचं कसं आयुष्य, कसं तुम्ही इथे आल्यानंतर बोलता की आमचे खूप स्ट्रगल होते, हे होतं, हे बोलता ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळतं ना आतापर्यंत आयुष्य तुम्ही जगलात आणि काहीतरी घडवताय ना, किंवा काहीतरी घडवायची स्वप्न तरी आहेत ना, बोलायची हिंमत तरी आहे ना. मग ते कुठून येतं? ते आतमधून आलं पाहिजे. ते तुम्ही जे दाबून ठेवलंय ना त्यालाच आम्ही काय करणार आहोत, फक्त आता बाहेर काढणार की नाही. आता जे मनातल्या मनात बोलत होता, असं बाचकत बाचकत बोलत होता, आता एकदम प्राऊडली बोलायचं की आम्हाला ही बिझनेस बनवायचा, हा बिझनेस बनवायचा, कंपनी बनवायचं, हे करायचंय, मला कंपनीमध्ये डायरेक्टर बनायचंय, शेअर होल्डर बनायचंय, मला माझा बिझनेस मोठा करायचा आहे. आणि मला माझा बिझनेस एकटीने करायचा नाही, मग माझ्याबरोबर जे काही लोक आहेत त्या लोकांना मी एकत्र घेऊन चालणार. मग भले तो नवरा असो, वडीलधारी माणसं असो किंवा मित्रपरिवार असो, ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे. आता तुम्हाला जोपर्यंत आमच्या बॅच चालू आहे तोपर्यंत डिसिजन कोणत्याच नाही घ्यायचे, शिकायचं आहे फक्त. काय करायचंय? घाई नाही करायची. एवढे वर्ष थांबलाय ना, मग जोपर्यंत बॅच चालू आहे तोपर्यंत पण तुमच्या मनामध्ये जेवढं काही येतं तेवढं तुम्ही लिहून ठेवायचंय, कुठेतरी बोलायचंय, फायनलायझेशन करायला वेळ घ्यायचा आहे थोडा. का? कारण की कधी कधी आपण एक्साइटेड असतो, खूप एक्साइटेड असतो, आणि कधी कधी आपण डिसिजन घेतो. माझी अशी इच्छा आहे की डिसिजनच आयुष्यभर डिसिजनच घ्यायचे आहेत. पहिले त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण थोडी समजून घेऊया. आम्ही दोघेही तुमच्यापेक्षा लहान आहोत, पण जेव्हा आम्ही बॅच वरती उभा राहतो तेव्हा आमची एक ऑथॉरिटी आहे. आम्ही एका ऑथॉरिटीने बोलतो, आम्ही तुमचे कोच बनतो, आम्ही तुमचे गुरु बनतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या कल्चरमध्ये देवापेक्षाही जर वरती कोणतरी असेल तर त्याला गुरु म्हटलं जातं. मग दोन सिस्टम तर खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, एकतर बिलीफ, दुसरा ट्रस्ट. मग ट्रस्ट तुम्हाला असायलाच पाहिजेत, भले लोकांनी तुम्हाला धोका दिला असेल तरी. मी तुम्हाला काल काय सांगितलेलं, मी तुम्हाला सांगणार आहे ट्रस्ट असायला पाहिजे. तुम्ही मला काय सांगणार? सर विश्वास ठेवला होता, तुम्हाला काय सांगू? तुम्ही कोणता सांगताय मला? पास्ट. भूतकाळात जाऊन मी काय करू शकतो का? काही नाही. पॉसिबिलिटी कुठे आहेत? फ्युचरमध्ये आहेत. लोक आपल्याबरोबर कशी वागतात ते बघायचं नसतं, मी लोकांबरोबर कशी वागते ते बघायचं आहे. हे समजलं तुम्हाला? मग बिलीफ, ट्रस्ट, हे दोन एलिमेंट स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. पण माझी पर्सनल लाईफ काय अशी सांगते, कधी ना कधी मी तुम्हाला माझी पर्सनल लाईफ पण सांगेन. आज तो वेळ नाहीये, कारण की आपण अजून तुम्ही तेवढ्यावरती आलेल्या नाहीयेत की मला समजून घ्याल. पण जेवढं काय तुम्ही बोललात ना माझे स्ट्रगल होते, त्याला तुम्ही मल्टिप्लाय 5-10% म्हणजे अजून 5-10 टाइम्सने करा, आणि ते माझं काहीतरी असेल. त्या दुःखातून मी आलोय. पण हे सगळ्यातून निघताना हे जेव्हा बिलीफ आणि ट्रस्ट ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहिती पण नव्हत्या, ह्या शब्दांचे अर्थ पण माहिती नव्हते, हे आता रिसेंटली आम्हाला कळाले. जेव्हा आम्ही स्वतः स्पिरिच्युअल झालो, अध्यात्म वाचायला चालू झालो, अध्यात्म फॉलो करायला चालू झालो, तेव्हा हे कळायला लागलं. नाहीतर आमच्या घरामध्ये असे काही कल्चर वगैरे, म्हणजे दिवा वगैरे बत्ती लावायचा पण कल्चर नाहीये. मी एका गुंड्याचा मुलगा आहे, म्हणजे ऑफिशियल गुंडे जे असतात ना मुंबईमध्ये, अरुण गवळी गँग, अशा त्या गँग मधल्या एका व्यक्तीचा मी मुलगा आहे. त्यामुळे आमच्या घरामध्ये असं काही असं पिढ्यानपिढ्या असं काही मला वाटत नाही की कुठे हे चालू आहे. सो मग मला कसं काय एवढं सगळं कळालं, किंवा मला सक्सेसचे मार्ग कसे दिसले? आज जर तुमच्या नजरेमध्ये मी जर थोडा जरी सक्सेसफुल असेल तर मग मी कसा सक्सेसफुल पर्यंत पोहोचलो? तर माझा बिलीफ पण नव्हता आणि मला ट्रस्ट पण नव्हता. हे दोन्ही माझे वीक होते. पण माझ्या पाठीशी ना फेथ उभा राहिला. तिसरा शब्द काय उभा राहिला? फेथ. कुठे असतो माहितीये? सचिन तेंडुलकरची सेंचुरी झाली की सचिन तेंडुलकर कुठे बघतो? वरती बघतो. हा, मग तो वरती जे बघतात ना, वरती काय दिसत नाही, पण काहीतरी आपल्या वरती आहे, कोणाचा तरी आशीर्वाद आपल्या वरती आहे. मग तो वडिलोपराजित लोकांचा असू शकतो किंवा तुमच्या पाठच्या पिढ्यांचा असू शकतो, मला नाही माहिती. मग ते कसं आपल्या डोक्यावर, बघा प्रत्येक गोष्टीचा लॉजिक आपल्याला माहिती नाही ना, सगळ्याच गोष्टीचं सायन्स अजून काय उघडलेलं नाहीये. मग आपण ह्याच घरात जन्माला का आलो, मग तिथून सगळं, मग आपण ह्यात मनुष्यच का झालो, असं त्याच्यामध्ये खूप डीप मध्ये जाण्यासारखं सायन्स आहे. पण तेवढ्या डीप मध्ये आपल्याला जायचं नाहीये. पण आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्यांना आपण फेथ बोलतो. काय म्हणतो? फेथ. म्हणजे तुम्ही इथे एकत्र कसे आलात ह्याचं काही लॉजिक नाहीये, काहीच लॉजिक नाहीये. म्हणजे तुम्हाला, आम्ही गडिंग्लज मध्ये 2018 पासून आहोत, पण तुम्ही भेटलाय मला 2025 मध्येच. मग गेले 7 वर्ष का नाही भेटायला? कारण की तुमचा फेथ आणि माझा फेथ जो आहे त्याला ती एनर्जी मॅच करायला ही एक वेळ असते, ती वेळ आलेली आहे. मग जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल, असू शकतो, जर तुमचा लोकांवरती नसेल तेही चालेल, पण एकावरती तरी ठेवा. फेथ, हॅव टोटल फेथ. आणि माझा जो फेथ आहे ना त्याचं नाव महताब आहे. माझे बॉस आहेत ज्यांनी मला घडवलंय, शिकवलंय, बोलायला सांगितलंय. हे जे शब्द आहेत, हे जे विचार आहेत, ते महताबचे विचार आहेत.
त्यांना आम्ही कुळदैवत म्हणतो आणि माझा फेथ तो आहे. मग माझा देव जो आहे तो जिता जागताय, त्याचा फोन नंबर आहे माझ्याकडे आणि तो माझ्याबरोबर बोलतो फोनवरती. मग माझा देव असा मूर्तींमधला नाहीये. आणि माझा ज्याला मी देव बोलतो, मॅडमला मगाशी मी सांगत होतो आम्ही रिलिजियस न्यूट्रल का आहोत, कारण की ज्याला मी देव बोलतो तो मुस्लिम आहे बाय म्हणजे रिलिजन, म्हणजे जनरल भाषेमध्ये, पॅन कार्डच्या भाषेमध्ये किंवा आधार कार्डच्या किंवा गव्हर्नमेंट रेकॉर्डच्या भाषेमध्ये. पण आमच्या भाषेमध्ये ज्याला आम्ही देव म्हणतो, कारण की एक देवच म्हणजे जानवर टाईपच्या माणसाला एक असा माणूस बनवू शकतो, त्याच्यामध्ये किती ताकद असेल ना. हे मी माझं प्रोडक्ट नाही आहे. म्हणजे आपण बोलतो ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार नाहीये. माझ्या जीवनाचा शिल्पकार महताब आहे. मग दिस इज आर्ट अँड ही इज आर्टिस्ट. मग असं आपण बोलतो ना, मी जर कला आहे तर तो कलाकार आहे आणि त्या कलाकाराच्या समोर मी नमन असायला पाहिजेत की नाही. तो माझा फेथ आहे, त्याला आम्ही एनर्जी बनतो. मग महताब माझ्या आयुष्यामध्ये काय आलं त्याच्यावरती पण जर काहीतरी असेल तर तेवढं अजून सायन्स मला खरंच नाही माहिती, कारण की माझं सायन्स महताबवरती थांबतं. मग ह्या महताबच्या आवाजाला आम्ही देवाचा आवाज म्हणतो. कशाचा आवाज म्हणतो? देवाचा आवाज म्हणतो. मग देव तुमच्या बरोबर बोलतो, तुम्हाला माहितीये देव कंटिन्युअसली तुमच्याबरोबर बोलत असतो. मग तुम्हाला देवाचा आवाज ऐकायचा आहे का? तुम्हाला स्वतःला देवाचा आवाज ऐकायचा आहे का? बघूया ऐकून. बघा तुम्हाला कधी देवाचा आवाज आलाय का ह्याच्या अगोदर? कधी असं वाटलंय का की देव बोलला माझ्या बरोबर? ह्याच्या अगोदर कधी असं झालंय? आतापर्यंत तुम्ही बरंच आयुष्यात जगलाय, असं झालंय? किती लोकांना असं झालंय की असं वाटलंय की देव माझ्याबरोबर बोलला? हात वरती करायचे. देव असं वाटलंय की देव बोलला असं वाटलं आपल्याला कधीतरी? किती लोकांना असं वाटलं की देव नाही बोलला आतापर्यंत माझ्याबरोबर, कधी फुगला बिगला असेल, कधीच नाही बोलला? असं हात वरती करा प्लीज. तुमच्या बरोबर कधी नाही बोलला. आता ज्याने तुम्हाला हात वरती करायला सांगितलं ना, तोच देवाचा आवाज आहे. तुम्हाला कसं येतो? मी तुम्हाला विचारतोय देवाचा आवाज आला का? तुम्ही आतल्या तुमच्याबरोबर कोणतरी बोलतोय ना, काहीतरी तुमचं डिस्कशन चालू आहे बघा, लक्ष द्या. तुम्ही स्वतःबरोबर बोलताय, हे मला कुठे आला आतापर्यंत, मला कधीच नाही आला. किंवा कोणतरी काय म्हणते, हा हा आलेला तेव्हा बघ तुला आठवतंय का ते? हा समजलं ना. तुमच्या आतमध्ये काहीतरी म्हणजे मी जसं तुमच्या बरोबर बोलतोय तसं तुमच्या आतमधून पण कोणतरी तुम्हाला बोलतंय. त्याला सायंटिफिक भाषेमध्ये ना कॉन्शियस आणि सबकॉन्शियस लँग्वेज बोलतात. सबकॉन्शियस जी असते ना ती कॉन्शियसनेस बरोबर कंटिन्युअसली बोलत असते. तुम्ही श्वास असा, आता मॅडम तुम्हाला उद्या श्वास घ्यायला शिकवणार आहेत, त्याला आम्ही नाडी शुद्धी बोलतो. काय बोलतो? इडा पिडा ना, इडा पिंगाला तुम्हाला माहिती असेल ना. नाडीने आपण बनलेलो आहोत. आपल्या बॉडीमध्ये 72 नाडी आहेत, त्याच्यातल्या 2 मेन नाडी 36 इकडच्या असं काय काय त्याचं. मग ते त्याचं पण सायन्स आहे. मग आम्ही इकडून ब्रीदिंग करणार आणि इकडून ब्रीद आउट करणार, ब्रीद इन ब्रीद आउट. मग ते शिकवणार उद्या मॅडम तुम्हाला. मॅडम शिकवणार की तुम्हाला ब्रीदिंग कशी करायची. मग तुम्हाला वाटणार याला ब्रीदिंग अशी करायची होती. आयुष्य संपायला आले नाही, आता सांगते ही बाई ब्रीदिंग कशी करायची. मग आतापर्यंत मी ब्रीदिंग कशी करत होते? आतापर्यंत तुम्ही सबकॉन्शियसली ब्रीदिंग करत होता. तुमचा देव तुमच्याकडून ब्रीदिंग करून घेत होता. आता आम्ही तुम्हाला कॉन्शियसली ब्रीदिंग करायला सांगणार आहोत. घर तर तुम्ही असंही साफ करता, पण ते सबकॉन्शियसली करताय. कसं करताय? झाडू मारतोय पोचा मारतोय. आता आम्ही सांगतोय एनर्जी लावून करा, विचार करून करा की जर मी हे केलं ना तर माझ्या आयुष्यातले काहीतरी क्लेश जाणार आहेत. मग फक्त काय ऍक्टिव्हिटी तीच आहे, फक्त आपण काय केलं सबकॉन्शियसचं कॉन्शियसला. मग ब्रीदिंग पण तुम्ही आता कसे करताय? सबकॉन्शियसली. आम्ही कशावरती आणणार आहोत? जो तुमचा इंटरनल कम्युनिकेशन आहे, जे तुम्ही स्वतःला सांगता त्याला इंटरनल कम्युनिकेशन बोलूया आपण. हिथून आवाज येतो, तो इथून आवाज बघा येतोय का? आला? स्वतःचा आवाज आला? आताही जर तुम्हाला आवाज नसेल आला तर सांगते ना कोणतरी, कुठे आला? बघा ना, तोच तो आवाज. हा तोच तो आवाज सांगते कधीपासून. मला का नाही आला? हे जे बोलतोय ना तोच तो आवाज आहे. तो त्याला पकडा तरी. बघा तुम्हाला आता लक्ष द्या, बघा येतोय का आवाज? येतोय ना? तुम्हाला आतमधून एक आवाज येतोय, हा येतोय ना? बस त्या आवाजाला कोणता आवाज बोलतो आपण? सबकॉन्शियस. मला सांगा, जर देवाला काहीतरी सांगायचं असेल तो समोरून येऊन सांगेल तर किती फाटेल आपली? देवाला बंकच केलेली मी. त्यामुळे देव कधी समोरून कधीच येणार नाही. देव कुठे आहे? पुन्हा आतमध्ये. मग आतून आपल्याला आवाज येत असतो. मग तुम्हाला आतापर्यंत आयुष्यामध्ये खूप वेळा हा आवाज आलेला आहे. सगळ्या मोठ्या डिसिजन तुम्ही जगाला विचारून नाही घेतलेले आहेत. जग तर तुम्हाला खूप काय काय चुना लावायचा प्रयत्न करत होतं. फायनल डिसिजन तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून, मनाची भाषा, मनाचं ऐकावे जनाचे,
करावे मना, मग ते मनाचे नाव, मग मन म्हणजेच देव, ती देवाची भाषा, जे मनातल्या मनात आपण बोलतो त्याला आम्ही इंग्लिशमध्ये इंटरनल कम्युनिकेशन बोलतो. मग तुमचं एक्सटर्नल कम्युनिकेशन आम्हाला मॅटर करत नाही, पण तुमचं सेल्फ कम्युनिकेशन जे आहे ते खूप मॅटर करतं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला खाली बघू नका. पास्ट कसाही असो, कितीही खडतर असो, फ्युचरमध्ये खूप पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही काय, आता तुम्ही बऱ्याच जणी इकडे काय म्हणाल, काय करायचं मला माहिती नाही, काय करायचं आता बघूया. काय करायचं कोण सांगणार आहे सांगू तुम्हाला? त्या आतून आवाज येतोय ना, तो आवाज सांगणार आहे. आणि जेव्हा तो आवाज सांगतो ना, त्या आवाजाच्या पाठीमागे एक खूप मोठा सॉफ्टवेअर आहे, त्याला आपण फेथ बोलतो. तो आवाज, जशी ती जर एखादी मशीन असेल, त्या मशीन मधून वाक्य निघायला लागलेत बाहेर ना, कोणतरी ती वाक्य, म्हणजे ज्याला तुम्ही विचार म्हणतात, थॉट, काय बोलतो आपण, थॉट बोलतो ना, थॉट येतात ना कुठून तरी. मग थॉट यायची कुठेतरी मशीन असेल. तुमच्या माइंड मध्ये थॉट यायच्या अगोदर पण कुठून तरी तो थॉट निघाला असेल, तुमच्या माइंड मधून आला असेल की हा चला बिझनेस 2.0 ची बॅच जॉईन करूया, शक्तीची बॅच जॉईन करूया, चला आज आपण स्टेजवरती जाऊन हे बोलूया. हे कोणतरी तुम्हाला सांगतं, तुमच्या तोंडातून निघायच्या अगोदर तुम्हाला बॅकग्राऊंडने कोणतरी सांगतं. त्या मशीनला आम्ही फेथ बोलतो. ती जी मशीन आहे ना, जर तिने तुम्हाला फेथ दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सिग्नल दिलाय की तू बिझनेस वुमेन बनू शकते, हा जर आवाज कधीतरी तुम्हाला आयुष्यामध्ये आला असेल तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, नाहीतर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही. गडिंग्लजमध्ये फक्त तुम्हीच महिला आहात असं नाहीये, किंवा तुमचेच आयुष्य स्ट्रगलचे आहेत असं नाहीये. प्रत्येक बिझनेस वुमेनचे किंवा प्रत्येक विमेनचे आपण बोलूया स्ट्रगल आहेतच, आणि ते जॉब सॉल्व्ह करू शकत नाही, कारण की जॉबमध्ये फ्रीडम नाहीये. बिझनेसमध्ये टोटल तुमचे कंट्रोल तुमचे असतात. तुम्ही ठरवता की बिझनेस कसा करायचा, शॉप कधी ओपन करायचं, कधी बंद करायचं, कधी तुम्ही तिथे जायचं, कधी नाही जायचं. यू आर द ओनर. त्यामुळे तुम्ही सगळं ठरवू शकता. तिथे सगळे नियम तुमचे, तुमचं ग्राउंड तुमचे नियम. ऑल रूल्स आर माय रूल्स. हे जे आहे ना, हे तिथे बिझनेसमध्ये पॉसिबल आहे. जर तुमच्या बॅकग्राऊंडने तुम्हाला तो आवाज दिलेला आहे की तू बिझनेस वुमेन बनू शकते, तुमच्या फेथला माहिती आहे की तुम्ही बनू शकता. आता फक्त तुम्हाला स्वतःला ते कन्व्हिन्स करायचं आहे, कारण की तिथून आले म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला, नाही तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला नसता. नाही, भाऊजींनी मला आणून सोडलं. भाऊजींनी ह्याच्या अगोदर 1000 गोष्टी सांगितल्या असते, हीच का ऐकलं. ह्याच्या पाठीमागे खूप लॉजिक आहेत. मग कधी कधी काही गोष्टींचं लॉजिक आपल्याला माहिती असतं, काही गोष्टींचं लॉजिक आपल्याला माहिती नसतं. 7th 8 म्हणजे आपला टोटल ब्रेन जर 8 तुकड्यांमध्ये डिवाइड केला तर 7th 8 ब्रेन जो आहे तो सबकॉन्शियस आहे, आणि 1th 8 फक्त एवढा लहानसा तुकडा ब्रेनचा कॉन्शियस आहे. आपण आपल्या कॉन्शियस बुद्धीने काम खूप करतो, पण आपल्या सबकॉन्शियस वरती काम करणारा एकही कॉलेजमध्ये कोर्स नाही, किंवा MBA मध्ये शिकवत नाहीत. आता आपल्याकडे MBA HR पण आहेत, MBA मध्ये पण हे सगळं शिकवलं जात नाही की तुमच्या विचारांवरती कसं काम करायचं. आम्ही तुमच्या विचारांवरती काम करतोय. आम्ही तुमच्या इच्छाशक्ती, तुमची कर्मशक्ती, तुमची ज्ञानशक्ती, या तिन्ही शक्तींवरती काम करतोय. पण त्यातल्या सगळ्यात पहिली आता जी मी मनाची गोष्ट बोलतोय ती आपली इच्छाशक्तीने सुरू होते. त्यामुळे आपण इच्छाशक्तीवरती बोलतोय. आता हे सगळं जे कॉन्टेंट आहे सगळा इच्छाशक्तीचा कॉन्टेंट आहे. मग 3 शब्दांचा तुम्हाला अर्थ कळाला? बिलीफ, ट्रस्ट, फेथ. हे तिन्ही पण टोटल असायला पाहिजे. तिन्ही पण कसे असायला पाहिजेत? टोटल. टोटल म्हणजे 100%. बिलीफ किती %? मी केलं ना चांगलंच होणार, हा बिलीफ. मी ह्यांना सांगितलं ना, ही माझी टीम आहे ना, हे लोक पण माझ्यासाठी काम करणार. ट्रस्ट, माझी जरी चुकी झाली, ह्यांनी जरी माझ्याबरोबर चुकीचं वागलं तरी तो आहे ना. अल्टिमेटली आपल्या हातातून गाडी निघाली की त्याच्या हातात आहे सगळं. टोटल तिकडे असायला पाहिजेत. मग आपण आपल्या ताकदीने जेवढं करू शकतो ते आपण सगळं करूया, पण त्याच्यानंतर पण एक ऑपरेटर बसलेला आहे, ते लक्षात ठेवा. आरतीने मला रिक्वेस्ट केली होती की आपण आपल्या बॅचला ना महाभारतातली एक तरी स्टोरी रोज सांगायला पाहिजेत, कारण की तुमच्या फिमेल लोकांमध्ये गॉड गिफ्टेड एक ताकद असते, ती असते स्टोरी टेलिंग. कोणती ताकद आहे तुमच्या लोकांमध्ये? गॉड गिफ्टेड आहे ती जेंट्स लोकांकडे गॉड गिफ्टेड नसते, खूप मेहनत करून ती आणावी लागते. पण तुमच्या लोकांकडे ना गॉड गिफ्टेड आहे ती. म्हणून तुम्ही आज स्टेजवरती जेव्हा येऊन बोलत होता तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची काय सांगत होता? एक छोटीशी स्टोरी सांगत होता. आम्ही जर तुम्हाला 15 मिनिटं दिली असते तर ती स्टोरी तुम्ही त्याचा एक एक्सटेंडेड व्हर्जन तुम्ही 15 मिनिटाचं सांगितलं. तुम्हाला 15 तास दिले असते तर तुम्ही त्याचा अजून एक्सटेंडेड व्हर्जन 15 तासाचं सांगितलं असतं.
म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ देऊ तेव्हा ती स्टोरी तुम्ही तेवढी वाढवून सांगू शकता, तेवढ्या डीप मध्ये जाऊन सांगू शकता, कारण की तुमची मेमरी तेवढी शार्प आहे. माणसांचं काय होतं ना, साले गेल्या हप्त्यात काय केलं तेच विसरून जातात. प्लीज अंडरस्टँड करा की आम्ही दुसऱ्या जातीचे, आमचा जो गुणधर्म आहेत बॉडीतले ते फीचरच वेगळे आहेत. गेल्या हप्त्यात काय झालं ते विसरून जातो आम्ही, 10 वर्षापूर्वी काय झालं ते कसं लक्षात ठेवणार. ही जी पॉवर आहे ना, म्हणजे जर हे तुम्हाला बघायचं असेल तर एखादी मूवी बघून या हस्बंड वाईफ दोघांनी, आणि सांगा की आपण जी मूवी बघितली त्यात मुलांना घरी जाऊन सांगायची, बघा कोण चांगल्या प्रकारे ते नरेट करू शकतं. हे समजते तुम्हाला मी काय सांगतोय. जर तुमच्या आतमध्ये स्टोरी टेलिंग स्किल असतात सगळ्यांच्यात, फक्त ते वाढवायचे असतात. मग तुमच्या आतमध्ये एक लीडरशिप क्वालिटी येण्यासाठी स्टोरी टेलिंग क्वालिटी येणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या स्टोरी टेलिंग क्वालिटीवरती काम करा. मग स्टोरी सांगायला स्टोरीज पहिल्या माहिती असायला पाहिजेत, स्टोरीज ऐकल्या पाहिजेत, आणि स्टोरीज ऐशा म्हणजे आपण जे आज आयुष्यामध्ये घडलेलो आहे ते तुम्हाला माहिती आहे सगळं स्टोरीजमुळेच आपण आहोत असे. आपल्याला सगळ्या लहानापासून जी शिकवण दिलेली आहे ती कशी शिकवण दिलेली आहे, स्टोरी सांगून. शिवाजी महाराजांनी हे केलं ते केलं, मग आपल्या आतमध्ये पण शिवाजी महाराज जागे होता की हा मला पण जिजाऊ बनायचं आहे, मला पण शिवाजी महाराज बनायचं, किंवा मला शिवाजी महाराजांच्या तत्वांवरती चालायचं, मला गांधीजींच्या तत्वांवरती चालायचं, मला हिटलर सारखं. आता कोणतरी तुमच्यामधला हिटलर पण असेल, मला काय माहिती ना. मग तुम्ही त्या स्टोरीज ऐकता, किंवा मग आजीबाईच्या स्टोरी असतात, मग ती लहानपणीच्या स्टोरी असतात, मग ह्या सगळ्या चिवताईची स्टोरी असते, खारुताईची स्टोरी असते. अशा सगळ्या स्टोरीमधून आपल्याला काही ना काही सांगितलं जातं. तशी एक महाभारतातली एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगू. मी तुम्हाला स्टोरी का सांगतोय, 2 गोष्टींमुळे. एक तर कम्युनिकेशन स्किल वाढवायचं असेल तर पहिलं कम्युनिकेशन स्किल तुम्हाला ऐकायचं आहे. आणि लिडरशिप म्हणजे लोक बोलतात की आय नीड टू हॅव लिडरशिप स्किल, आय नीड टू हॅव लिडरशिप स्किलला साध्या भाषेमध्ये स्टोरी टेलिंग स्किल बोलतात. काय बोलतात? आजच्या जगातले जे सगळे मोठे लीडर आहेत ना, त्यांना काय सांगता येतं. मग जर आज नरेंद्र मोदीला तुम्ही बोलताना बघितलात तर ही इज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर, खूप चांगल्या प्रकारे तो कम्युनिकेट करू शकतात, म्हणून ते आज प्रधानमंत्री आहेत. महाभारतात अगदी गेलात तर कृष्णाने फक्त काय केले माहिती आहे, अर्जुनाला स्टोरी सांगितली की बघ हे असं असं असतं ना. पूर्ण महाभारतच काय एक कथा आहे, एक स्टोरी आहे ना, पण त्याच्यातून आपल्याला वेगळे वेगळे एलिमेंट शिकायचे आहेत. मग इतिहास किंवा हिस्ट्री, तर हिस्ट्रीमध्ये एक वर्ड असतो हीच स्टोरी. मग लोकांच्या स्टोरीज ऐकून आपल्याला काहीतरी आपलं शिकायचं असतं. पुन्हा महाभारतातलं काहीतरी सांगायला गेलं तर तुम्ही पुन्हा असं नका म्हणू की तुम्ही रिलिजियस काहीतरी सांगताय किंवा असं काही करताय. नाही नाही, म्हणजे मी सांगतो रिलिजियस नाही आहे. इसं महाभारतामधले कॅरेक्टर आहेत, तुम्हाला माहिती आहेत, काही कॅरेक्टर आहेत सगळ्यांनाच माहिती आहेत, म्हणजे आपण ऐकून तरी आहोत. मग महाभारतातले कॅरेक्टर काही काही मी कॅरेक्टरचं नाव घेतो. बघा तुमच्या असं कॉन्शियस मध्ये त्यांची कॅरेक्टर्स येतात काय बघा. शकुनी कसा आहे, लंगडा चालतो आणि सगळ्याचा तिरस्कार करणारा आहे. तो बोलतो खूप गोड, तो म्हणजे शब्द त्याचे खूप गोड आहेत, पण इंटेंट आहे ना एकदम कपट आहे, कपटी माणूस आहे तो, नीच माणूस आहे तो, असा शकुनी आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर धृष्टराज म्हणजे कसे आहेत, आंधळे आहेत, बाय नेचरच आंधळे आहेत ना, बाय नेचर आंधळे आहेत. पण गांधारीला डोळे आहेत पण तिने पट्टी, मग ते बोलतात ना हा ऍक्च्युली झोपलाय आणि ही जी आहे ती आंधळा असण्याची सोंग करते. ठीक आहे ना. मग असे ते दोघे आहेत आणि दोघे पण आंधळेच आहेत, म्हणजे एक बाय नेचर आंधळा आहे आणि एक बाय चॉईस आंधळा आहे. मग ह्या दोघांची तुम्हाला क्वालिटी माहिती आहे. कर्ण धाडशी आहे, मित्र आहे. कसा मित्र आहे पण माहिती आहे तुम्हाला, सुदामा पण मित्र आहे. पण सुदामा कसा मित्र आहे, सुदामाला माहिती आहे तो कृष्ण आहे, मी सुदामा आहे. त्याला त्याची लायकी किंवा लेवल माहिती आहे. पण कृष्णाला कृष्ण सुदामाने नेहमी ते मेंटेन केलं की तो कृष्ण मी सुदामा. कृष्णने कधीच नाही म्हणाला मी कृष्ण तू सुदामा. ते एका लेवलला आहेत. पण ती पण एक मैत्री आहे. आणि कर्ण आणि दुर्योधनची पण एक मैत्री आहे. मग तो बोलतो ना कैसा भी रे,
म्हणजे आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला शिव्या घालतो, म्हणजे कैसा भी रहे लेकिन मेरा दोस्त है तो मैं उसके साथ मतलब साथ जिएंगे साथ मरेंगे वाला ते आहे. म्हणजे चुकीची जरी असेल तरी मी बाबा मित्र आहे माझा, मी त्याच्याबरोबर उभा राहणार, अशी ती दोस्ती आहे. पण शूरवीर आहे, दानवीर आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठा दानवीर म्हणजे आपण त्याला बोलतानाच बोलतो दानवीर कर्ण. कर्ण तसं आहे. अर्जुन अगेन वॉरियर आहे, क्षत्रिय आहे, हायेस्ट क्लास प्रीमियम क्लास मधला क्षत्रिय आहे. स्ट्रगल त्याच्याही आयुष्यामध्ये खूप होते. त्याने धर्माची युद्ध केली, पण त्याची चॉईस होती का? त्याच्या चॉईसने तो लढलाय का? नाही. त्याच्या पाठीमागे एक मेंटॉर होता, एक गुरु होता, त्याच्यामुळे तो लढला. पण त्याच्या आतमध्ये पेशन्स आहेत, त्याच्या आतमध्ये एकाग्रता आहे. म्हणजे त्याला विचारलं ना ते, अर्जुन आपको क्या दिख रहा है? हाँ, मग खाली चिडिया की आंख, बाकी काही दिसत नाही. म्हणजे जर त्याने गोल ठरवला एखादा तर तो गोल ओरिएंटेड आहे. मग ते लॉजिकल आहे इलॉजिकल आहे त्याचं त्याला माहिती नाही. पण त्याला जर कोणतरी सांगितलं की हे त्याला टार्गेट आहे, हे टार्गेट अचीव करणार आहे, खतम. मग तो कसाही तो टार्गेट अचीव करणार, अशी त्याची क्वालिटी आहे. हे असे सगळे. भीम कसा आहे? ताकदवर आहे, पण बुद्धीने थोडा कमी आहे आपण बोलू शकतो अर्जुन पेक्षा किंवा बाकींच्यापेक्षा. किंवा रागीट पण आहे, ताकद असल्यामुळे तो रागीट पण आहे. कृष्ण कसा आहे? मला बाकी लोकांचं काही सांगायचं नव्हतं तुम्हाला, बाकी लोकांचं फक्त बॅकग्राऊंड असण्यासाठी तुम्हाला सांगितलं. कृष्ण बोलून दाखवा तुम्ही. कृष्ण कसा आहे? कृष्ण काय आहे? खूप काय काय बोलू शकता तुम्ही. बोला, सगळ्यांनी बोलायचं. आता तुम्हाला काय सांगितलेलं बोलायचं, ही बॅच बोलायची बॅच आहे. कृष्ण कसा आहे? कृष्ण म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय काय येतं? प्रीती आहे, प्रेम आहे, मैत्री पण आहे आणि बालपण पण आहे. म्हणजे कुठल्याही देवाचं आपल्याला बालपण नाही माहिती, कृष्णाचं आपल्याला, म्हणजे खूप कमी देवांचं बालपण आपल्याला माहिती आहे, पण कृष्णाचं आपल्याला बालपण पण माहिती आहे. आपण त्याचं बालपण पण सेलिब्रेट करतो. अजून ऑलवेज हॅपी. महाभारत चालू आहे, पण तुम्ही महाभारताची मूवी बघितली असेल किंवा काही प्रोग्राम बघितला असेल किंवा एखादा फोटो जरी बघितला असेल महाभारतातला, तर वॉर चालू आहे, पीपल आर डाईंग. म्हणजे अगदी लोकांच्या बॉड्या अशा कट होऊन पडलेल्या आहेत, तरी पण तो स्माइल, खुश, ऑलवेज हॅपी. कुठल्याही कसाही चॅलेंज द्या त्याला, कितीही अवघड चॅलेंज द्या, त्याच्याकडे प्रत्येक चॅलेंजचं काय सोल्युशन आहे. त्याने कधीच प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून बघितला नाही, त्याने प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणूनच बघितलं. अजून कृष्ण कसा आहे? तुम्हाला कृष्ण बनायचंय, गांधारी बनायचं आहे का? कशी गांधारी कशी असते? माहिती असून पण डोळ्यावरती पडदा टाकणारी, माहिती आपला मुलगा हरामखोर आहे, नीच आहे, पण डोळे बंद करून घेणारी गांधारी. धृष्टराष्ट्र बनायचं आहे काय? आईला दिसतच नाही, जजमेंट तर नंतर करेन ना. कधी कधी बाहेरून कंप्लेंट आल्यानंतर तुम्ही बोलता अहो मला माहितीच नाही आमचं कार्ट असं आहे. मग तुम्ही धृष्टराष्ट्र झालात ना, तुम्हाला माहितीच नाही. गांधारी कशी आहे? माहिती आहे ह्या किती गुणाचं आहे, तरी पण. दुर्योधन कसा आहे? दुर्योधन तर आंधळा पण नाहीये, बहिरा पण नाहीये, दुर्योधनला पण सगळं ज्ञान आहे, तो पण ज्ञानी आहे, तो पण शूरवीर आहे, तो पण क्षत्रिय आहे. त्याला तर कृष्णाने जाणीव करून दिली की तू जे करतोयस तो अधर्म आहे, चुकीचं आहे, हे नको करत जाऊ. तो म्हणतोय मला माहिती आहे, मला तू काय धर्म शिकवणार रे? आला मोठा धर्म शिकवणारा. मला माहिती आहे धर्म आणि अधर्म काय आहे, मला चांगलं वाटतं हे करून, मजा येते, सॅटिस्फॅक्शन मिळते. एखाद्याला कमी लेखून, एखाद्याला त्रास देऊन अच्छा लगता है. अच्छा हो, पांडवों को जब मैं दुख देता हूं तो मुझे अच्छा लगता है. आणि मला माहिती आहे की हे अधर्म आहे. मग कधी कधी तुम्हाला माहिती असतं की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे,
पण ते करून काय भेटत असतं? सॅटिस्फॅक्शन, समाधान भेटत असतं, म्हणून तुम्ही करताय. तो दुर्योधन आहे तुमच्या आतमधला. महाभारत 5000 वर्षापूर्वीची स्टोरी नाही. महाभारत लिव्हिंग स्टोरी आहे. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये महाभारत चालू आहे. तुम्ही महाभारतामध्ये लाखो कॅरेक्टर आहेत. कोणताही कॅरेक्टर घ्या, त्याचे गुण तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये, आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहेत. हा त्याची लेवल वेगळी वेगळी असते. कधी तुम्ही अर्जुन बनता, कधी तुम्ही दुर्योधन बनता, कधी तुम्ही गांधारराज बनता, कधी गांधारी बनता, कधी शकुनी बनता. चुगली केली की काय बनतोय आपण लगेच लगेच कसं बॉडीला कमांड आले पाहिजे, अरे शकुनी, अरे मस्त चुगली कर रहा है यार. पण कृष्ण बना, नीती रचा. नीती म्हणजे स्ट्रॅटेजी. तो नीती रचायचा. तो जेव्हा कोणाचा मुलगा बनला, पुत्र बनला किंवा बाळ बनला, त्याच्यासारखं चांगलं बाळ जगात कुठेच नव्हतं. म्हणजे त्याची आई किती समाधानी होती. म्हणजे एक तर जन्म देणारी आई वेगळी आणि मोठी करणारी आई. म्हणजे आई बदलल्यानंतर पण तो कधी असं लहानपणी त्याला माहिती होतं ना की हे असं नाहीये, हे चुकीचं आहे, जिथे मी आलोय ते चुकीचं आहे, पण त्याने कधी त्या आईला कमी लेखलं नाही किंवा नाही. म्हणजे त्याच्यासारखं बाळ सगळ्यांना, म्हणजे बोलतात ना बाळ असावं तर कृष्णासारखं असावं ना. मग तुम्ही जेव्हा आपल्या आईचं बाळ बनाल तेव्हा कसं बना? कृष्णासारखं बना. मग आता तुमची आई ह्या जगात आहे नाही आहे ती वेगळी गोष्ट. मग आई नसेल तर मग अशी कुठली तरी आई पकडायची आणि तिला बोलायचं की बाबा तू आता आई आहेस तर तू सांभाळून घे. आईच्या रूपात कोण ना कोण असतंच नेहमी. जसं माझ्या बापाच्या रूपामध्ये महताब आहे, तसा कोण ना कोण आपल्या आयुष्यामध्ये तो रोल प्ले करत असतं. रोल इम्पॉर्टंट आहे हो. ते नातं, रक्ताचं नातं मी बोलत नाही. मी कुठल्याही मी रक्ताच्या नात्यांवरती बिलीव्ह करत नाही. म्हणजे ज्यांनी मला जन्म दिला त्यांना मी कधीच माझे आईबाप मानत नाही. हा, पण समाज मानतो किंवा रेशन कार्डवरती लिहिलंय म्हणजे मी त्यांचाच मुलगा आहे. पण जर माझा स्पिरिच्युअल जन्म पण झाला असेल तर मग माझा आईबाप तर मग तिकडे वरती बसलाय ना. तो फेथ आहे ना, ज्याने मला जन्माला दिले, ज्याने मला हे काम दिलंय. तो जेव्हा बाळ बनला तेव्हा खूप चांगलं बाळ बनलं. त्याच्यासारखं चांगलं बाळच नव्हतं. त्याने जेव्हा मस्ती केली ना, म्हणजे किडे केले ना जेव्हा, त्याच्यासारखं किडे करणारा या जगामध्ये कोण नव्हता. तो जेव्हा स्टुडंट बनला ना, त्याच्यासारखा चांगला स्टुडंट नव्हता. तो जेव्हा प्रेमी बनला ना, त्याने प्रेम केलं राधेवरती. राधा त्याच्यापेक्षा एजने मोठी आहे. त्याच्या जाती धर्मातली पण ती नाही, आणि ती खूप गरीब घरातली मुलगी आहे. आणि हा म्हणजे माहिती होतं की हा साक्षात देवाचा अवतार आहे. पण तरी पण त्याने तिच्यावरती प्रेम केलं. किंवा उलट बोलूया आपण, राधेने कृष्णावरती प्रेम केलं. आणि असं प्रेम केलं की आज कृष्णाचं नाव आपण सेकंड लेवलला घेतो. आपण कृष्ण राधे नाही बोलत, आपण राधे कृष्ण बोलतो. पण त्याने ते प्रेम मान्य केलं आणि ते टिकवून ठेवलं. जेव्हा तो थोडा मोठा झाला तेव्हा कोणाचा तरी तो भाऊ बनला. बऱ्याच लोकांचा तो भाऊ होता. बरेच लोक त्याला भाऊ बोलायचे, मुली पण आणि मुलं पण भाई बोलायचे. त्याच्यासारखा भाऊ ह्या जगामध्ये नाहीये. मी तुम्हाला लास्ट टाइम एक स्टोरी सांगितलेली, तुम्हाला आठवत असेल तर, द्रौपदीला जे त्याच्यामध्ये ना बाहेर काढलं, वस्त्र तिचे पूर्ण काढले गेले आणि जेव्हा एक हाताने ती आवाज देत होती ना की सब तो नालायक है तू कहाँ रह गया रे, म्हणजे ती शिव्या देत होती कृष्णाला. प्रेमाने बोलत नव्हती अरे हरे कृष्णा हरे रामा, नाही नाही नाही, आई बहिणीच्या शिव्या देत होती ती की आता काय मी नग्न झाल्यानंतर येणार की काय, तू तरी ये. म्हणजे हे सगळेच, म्हणजे सगळे माझ्या घरचे तर हरलेत आणि हे चुकीचं व्हायला लागलंय माझ्याबरोबर. आणि तिने एक हात असा पदर पकडला होता आणि एका हाताने कृष्ण 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 बोलत होती. आणि जेव्हा तिच्यातली ताकद संपली तेव्हा दोन्ही हात तिने सोडले आणि ती म्हणाली हे कृष्ण, एवढंच बोलले. आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला माहिती आहे, मग त्याच्या पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की त्याने मग ती साडी दिली आणि मग लोकांनी विचारलं की हे मॅजिक ये अलाउड नहीं है, ये चीटिंग है, ऐसा ये महाभारत में ऐसा चीटिंग नहीं करने का. पण तुम्हाला काय सांगतो, त्याच्यासारखी नीती सांगणारा कोण होता काय? नाही. मग त्याने काय सांगितलं, ये मेरा राधे का मेरे पे उधार था. कसला उधार? ह्याचा कधीतरी बोट कापलेलं होतं, तेव्हा राधेने पदराचा एक कापड कापून फाडून त्याचा ते हात बांधलं होतं. बोलला उसका मैंने उसको अर्पण किया. म्हणजे त्याने लॉजिक सांगितलं. बिना लॉजिकचं पण हे काम होऊ शकतं, पण बिना लॉजिकचं केलं की आपण मनुष्य आहोत ना, अरे मॅजिक आहे रे, काय याच्यात थोडी ना काय चालतं, मॅजिक थोडी.
आपल्याला लॉजिक पण पाहिजे नाही, आपल्याला मॅजिक पण पाहिजे. तो जेव्हा भाऊ बनला तर त्याच्यासारखा चांगला भाऊ. पूर्ण महाभारत त्याने बहिणीसाठी केला असंही म्हणायला चुकीचं नाहीये, कारण की ज्यावेळी तो सेटल करायला गेला होता मॅटर, तो करू शकला असता सेटल. तो देव आहे, तो काही करू शकला असता, किंवा त्याने त्याची ताकद दाखवली असती. देखो तुम लोग ऐसे भी मरने वाले, तो कोई फायदा नहीं है वॉर करके. पण ही बोलली होती कि जा रहे हो तो मतलब दूत बन के जा रहे हो तो वॉर लेकर आना, मैं चाहती हूं ये सब मरे, अशी ही बोलली होती. राधे म्हणा किंवा. मग हे सगळं महाभारतातलं आहे, पण हे आपल्या आयुष्यातलं. आपल्या आयुष्यात पण आपण हे सगळे रोल कुठे ना कुठे प्ले केलेले आहेत. तसं जेव्हा पुढे 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 आपण गेलो तेव्हा महाभारत चालू झालं. तेव्हा महाभारत चालू होणार होतं, त्याच्या अगोदर बरेच इव्हेंट झाले. ह्याने स्वतःने आपल्या मामाला मारले, माहिती आहे ना तुम्हाला, कंस मामा. किती क्यूट मामा आहे ना. आजही आपण मामाचं नाव घेताना काय म्हणतो, अरे कंस मामा. का मारलं त्याचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे. अशा बऱ्याच स्टोरीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, का मारलं, मग ते तसंच का झालं. पण हे स्टोरी ऐकायला तुम्ही इथे आलेला नाहीत ना, त्याच्यातून काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घ्यायचं आहे. मग तुम्हाला काय बनायचंय, मी पुन्हा पुन्हा सांग, मला राधा नाही बनायचंय, तुम्हाला रुक्मिणी नाही बनायचंय, तुम्हाला यशोदा नाही बनायचंय. बाय नेचर तुम्ही ते आहात. बनणार काय तुम्ही ते बाय डिफॉल्ट तुमचा जो सॉफ्टवेअर हार्डवेअर आहे तो तोच आहे. तुम्हाला बाय चॉईस कृष्ण बनायचंय. माझ्या आयुष्यामध्ये कृष्णाचं नाव महताब आहे, तुम्हाला पण कोणाचा तरी महताब बनायचंय. मग महताब तुम्हाला माहिती नाही म्हणून मी सांगतोय की महताब इज इक्वल टू कृष्ण. मग कृष्ण समजतोय काय बघा, तुम्हाला कृष्ण बनायचंय. आम्ही तुम्हाला हिरोईन बनवायला नाही बोलवलं ह्या बॅच मध्ये. आम्ही नाही बोलणार तुम्हाला कधी तुम्ही हिरोईन बना, मी बोलतोय तुम्ही हिरो बना. मग हिरो म्हणजे नक्की काय, तर हिरो म्हणजे कृष्ण बना. मग कृष्णाच्या काही क्वालिटीज आहेत त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, कृष्ण समजायला पाहिजेत, कृष्ण बोलता आला पाहिजेत. हे सगळं जर माहिती असेल तर एक दिवस कृष्ण तुम्ही बनू शकता, बनला पाहिजेत अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. मग महाभारत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, महाभारतातल्या बऱ्याच कथा तुम्हाला सांगणार आहोत. बिझनेस 2.0 मध्ये आम्ही हे करत नाही, तुमच्या बरोबर हे करणार आहोत. आणि आम्ही पण हे पहिल्यांदाच करणार. मग आम्हाला पण स्टोरी टेलिंग येत नाही, पण आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगता सांगता आम्ही पण शिकतोय की स्टोरी कशी सांगायची. आणि जर तुम्हाला असं वाटलं की ती स्टोरी तुम्हाला पटते किंवा ही स्टोरी दुसऱ्यासाठी सांगतोय का, नाही, कशासाठी सांगतोय, तुमच्या ह्या बॅच मध्ये किती जणी आहेत ते महत्वाचं आहे का, नाही. बॅच कोणासाठी, मी तुम्हाला काल सांगितलेलं, ह्या बॅच मध्ये फक्त तुम्ही आणि मी 1 to 1 चालू आहे. जेव्हा माझ्या हातामध्ये माईक आहे तेव्हा मी तुमच्या बरोबर 1 to 1 मध्ये बोलते. भले इथे 50 लोक असू दे, 500 लोक असू दे, उद्या 5000 असू दे. जेव्हा पण तुम्ही आमच्या बॅच मध्ये याल तेव्हा तुम्हाला असं वाटायला पाहिजे की हा माणूस माझ्या बरोबर बोलतोय, अरे माझ्या मनातलं ह्याला कसं काय कळालं, माझ्या मनामध्ये हा डाऊट होता, ह्याला कसं काय कळालं. हे असं होणार आहे ह्या बॅच मध्ये. आणि हा प्रश्न माझा पण लहानापासूनचा होता. मग किंवा हे प्रश्न तर माझ्या मनामध्ये पण उठत होते. मग ह्यांनी माझ्या प्रश्नांना ओळखून उत्तरं कशी दिली, इथे तो मॅजिक आम्ही क्रिएट करतोय. कारण की एक चांगले थॉट येण्यासाठी त्याची एक चांगली सिस्टम असते. आपल्याला सगळ्यांना आयुष्यामध्ये छान रिझल्ट हवेत की नकोय, वी ऑल वॉन्ट व्हेरी गुड रिझल्ट. रिझल्ट जे आहेत ना एका ऍक्शनचे आउटकम असतात. म्हणजे समजलं ना, आज मला जर चहा बनवायचा आहे तर मला काय घ्यावं लागेल, चहा जर आउटकम आहे, चहा जर रिझल्ट आहे तर मला खूप सारे इनपुट टाकावे लागतील, खूप सारे ऍक्शन घ्यावे लागतील, तेव्हा तो चहा बनेल, राईट. मग तसा बिझनेसमध्ये जो प्रॉफिट असतो ना तो आउटकम आहे. प्रॉफिट आपण बनवू नाही शकत. तुम्ही काय करू शकता बिझनेसमध्ये, वेगळ्या वेगळ्या ऍक्शन घेऊ शकता. काय घेऊ शकतो आपण, आपल्याला हवेत काय रिझल्ट, पण आपल्याला करायचं काय ऍक्शन. महाभारताच्या लँग्वेज मध्ये फल की चिंता नहीं करनी है, क्या करना है, कर्म करना है ना. बाबा रणछोड दास, माहिती आहे बाबा रणछोड दास, 3 इडियट वाले. 3 इडियट बघितलाय, आमिर खानचे डायलॉग काय आहेत, काय म्हणतात ते माहिती आहे का, पिक्चर मध्ये तो असा एक सीन येतो, ऑल इज वेल पण म्हणतात, पण त्याच्या अगोदर पण काय म्हणतात ते, कि कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, काबिल क्या बनो, काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आएगी. मग जर आपल्याला फळं खायची असतील तर फळं 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 म्हणून हे शिवफळ असं कधीच नाही मिळणार. फळं खायची असतील तर ऍक्शन काय करावे लागणार, झाडं लावावी लागणार.
झाड लागलं की एक दिवस ते मोठं होणार, मोठं झालं की ते तुम्हाला फळ देणार. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही जे झाड लावलं ते मेलं, होऊ शकतं, पॉसिबल आहे. काहीतरी प्रोसेस चुकली असेल. दगडावरती झाड लावलं तुम्ही, दगडावरती कसं झाड लागेल? मग मातीवरती लावायचं होतं ना. मग तुम्हाला एवढी तरी बुद्धी असायला पाहिजे होती, ज्ञान असायला पाहिजे की ती इथे इन्व्हेस्ट नाही. मग कधी कधी आम्हाला फिमेल येऊन सांगतात, अहो तुम्हाला काय सांगू सर, आम्ही ना हा बिझनेस केला होता, त्याच्यामध्ये ना आम्हाला लॉस झाला. दगडावरती पेरलात तर उगत नाही. पहिले चेक करायचं ना ते दगड आहे की माती आहे. नाही सर मातीच होती. अहो पण ती माती फर्टाईल आहे की इनफर्टाईल आहे? मग तिला रेडी केलेलं का तुम्ही? त्याच्यावरती तेवढा स्टडी केला होता का? रिसर्च केला होता का? नाही नाही, त्यांनी सांगितलेलं चांगले. त्यांनी सांगितलं म्हणून करायचं नाही. तुम्हाला काय करायचंय, त्या मातीमध्ये कदाचित आंब्याचं झाड चांगलं येऊ शकलं असतं, पण तुम्ही पेरूचं झाड लावलं. ही चुकी तुमची आहे. त्या मातीला नाही कळत आहे, पण हे लावणाऱ्याला माहिती असायला पाहिजेत. मग बिझनेसमध्ये कधी कधी आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, पण कुठे करायचे, कधी करायचे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, एक्साइटमेंटमध्ये लगेच आम्ही सांगतोय म्हणून उद्याच्या उद्या काहीतरी करायला जाऊ नका. बॅच संपू देत ना, बॅच चालू झाली ना, तर बॅच संपू दे, त्याच्यानंतर करा. मग आपल्याला काय हवेत? खूप सारे रिझल्ट हवेत. रिझल्ट कशातून येतात? ऍक्शन्स मधून येतात. ऍक्शन तुम्ही कधी घेता? डिसिजन घेतल्यानंतर. ऍक्शन घेण्याच्या अगोदर काय करता? म्हणजे इथे आलात, ही तुमची ऍक्शन झाली, पण ही ऍक्शन घेण्याच्या अगोदर काय घेतलं तुम्ही? घरामध्ये बसून डिसिजन घेतली. की मी जाते, बघते काय आहे ते, बघायला काय चाललंय, मग ती डिसिजन तुम्ही घेतली ना. मग रिझल्टच्या मागे ऍक्शन असतात, ऍक्शनच्या मागे डिसिजन असतात, डिसिजनच्या मागे थॉट असतात. काय असतात? थॉट, विचार असतात. म्हणजे डोक्यात डिसिजन घेण्यासाठी पण माणसाच्या मनामध्ये काय आले पाहिजेत? विचार आले पाहिजेत. मग विचार कुठून पण येऊ शकतात. विचारांचा असा एक रस्ता नाहीये, मनातून येतात युजली, पण बाहेरून पण कोणतरी सांगू शकतं. म्हणजे कोणतरी येऊन तुम्हाला सांगू शकतं, अरे तिथे तिथे असं असं आहे, तिकडे जावा तुम्ही, तुमचं कदाचित भलं होऊ शकतं ना. मग तुमच्या मनामध्ये कोणीतरी विचार पण घालतं, मग ते थॉट असतात. पण एका दिवसामध्ये हजारो थॉट येतात, पण सगळ्या थॉटवरती तुम्ही ऍक्शन घेत नाही. काही घेता, काही सोडून देता, बऱ्याचपैकी सोडून देतो आपण. मग आपल्याला काय हवेत? पुन्हा आयुष्यामध्ये रिझल्ट हवेत. आपल्या आयुष्यामध्ये काय असतं? प्रोड्यूस व्हायला पाहिजे उद्यापासून, परवापासून किंवा नंतर रिझल्ट येणार पाहिजे. रिझल्ट कशातून येतात? ऍक्शन मधून येतात. ऍक्शन कशातून येतात? थॉट मधून. म्हणजे ऍक्शन डिसिजन मधून येतात. डिसिजन कशातून येतात? थॉट मधून. थॉट कुठून येतात? एवढं तर सगळं लॉजिकल आहे ना. थॉट, डिसिजन, ऍक्शन, रिझल्ट, हे तर तुम्हाला दिसते ना, कारण की हे रिअल आहे, हे दिसण्यासारखं आहे. मी विचारतोय थॉट कुठून येतात? कशातून येतात? थॉट कुठून येतात? त्या शब्दाचं नाव काय? थॉट जिथून येतात त्या शब्दाचं नाव काय? थॉटच्या मागे काय? जसे हे सगळे शब्द आहेत ना, रिझल्ट, ऍक्शन, डिसिजन, थॉट, मग ह्याच्या मागचा शब्द काय असू शकतो? बिलीफ. बिलीफ असेल तर तुम्ही डिसिजन घेता. बिलीफचा थॉटचा संबंध नाही. बिलीफचा आणि डिसिजनचा, बिलीफचा आणि ऍक्शनचा संबंध आहे. फेथला जातं, फेथ ते झालं, पण शब्द तो नाही. फेथ अगेन सायंटिफिक वर्ड नाहीये ना. मन पण सायंटिफिक नाहीये. सायंटिफिक नाही, किंवा हे सगळे एलिमेंट आहेत. शक्ती हा वर्ड काय? शक्ती. शक्ती, फक्त एकच शब्द, शक्ती. शक्तीला आम्ही काय म्हणतो? एनर्जी. काय म्हणतो? एनर्जी. मग ह्या रूम मध्ये आम्ही काय म्हणतो? शक्ती ऍक्टिव्हेट केलेला रूम आहे. ह्या रूमच्या बाहेर पण हा सेशन होऊ शकतो, पण एवढ्या इफेक्टने नाही होणार. मला ऑनलाईन पण उद्या तुम्ही हे बघू शकता, हा सेशन जर तुमचा मिस झाला तर ऑनलाईन, पण तुम्हाला एवढ्या इफेक्टने, कॉन्टेंट हाच आहे, हेच बोलतोय, मीच बोलतोय, पण इथल्या रूमचा, ह्या ऍटमॉस्फिअरचा आणि त्या ऍटमॉस्फिअरचा जमीन आसमानाचा फरक आहे. एनर्जी. मग लक्षात ठेवा सिक्वेन्स कशी असते. एनर्जी मधून थॉट येतात, थॉट मधून डिसिजन येतात, डिसिजन मधून ऍक्शन घेता, ऍक्शनच्या खालती रिझल्ट मिळतात. मग जर आयुष्यामध्ये जर रिझल्ट पाहिजे असतील, रिझल्ट तर सगळ्यांनाच पाहिजेत ना, बेटर हाऊस, बेटर कार, बेटर लाईफ, बेटर बेटर बटर बेटर बटर, पण त्याच्यासाठी वरती जाऊया ना. मग बेटर रिझल्ट बेटर पाहिजे तर मग बेटर ऍक्शन घ्याव्या लागणार. बेटर ऍक्शन घेण्यासाठी बेटर डिसिजन घ्याव्या लागणार. बेटर डिसिजन घेण्यासाठी बेटर थॉट आले पाहिजेत, आणि बेटर थॉट येण्यासाठी बेटर एनर्जी मध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही इथे आलाय. एका चांगल्या एनर्जी मध्ये तुम्हाला
ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बाकी आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही करणार आहोत. आम्ही कोण काय करणार तुमच्यासाठी? प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाकडे अवेलेबल रिसोर्सेस वेगळे आहेत. आम्ही काहीच नाही करणार आहोत. करणारा कोण आहे? तो. त्याला फेथ बोला किंवा आता आपण त्याचं नाव एनर्जी द्यायचं, शक्ती बोलतोय आपण त्याला. मग ती शक्ती तुम्हाला सांगणार, विचार देणार. तुम्हाला कोणते विचार येणार मी ठरवतोय का? माझ्याकडे कसं ते असेल? माझ्याकडे असतं तर मी तुम्हाला अंबानी बनवून टाकला असता. तुमच्या डोक्यामध्ये विचार टाकायचं माझं काम नाहीये. तुम्हाला त्या म्हणजे तो आवाज येण्यासाठी फक्त अलर्ट करायचं. म्हणजे झोपलेले आहात ना, जे गांधारी बनून फिरताना डोळ्यावरती पट्ट्या बांधून, त्या पट्ट्या काढायचं काम फक्त माझं आहे. बाकी तुम्हाला जे बघायचं तुमच्या नजरेने, तुमच्या विजनने तुम्हाला जे दिसेल तिकडे तुम्ही जाणार ना. मग तो तुमचा कॉल आहे, तो माझा कॉल नाही. हे एवढं समजलं तुम्हाला? हे आपण म्हणजे आम्ही इथे काय करतोय ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता तुम्हाला तिथलं सगळं एक्सप्लेन करतो इथे काय काय आहे ते. काल आपण त्रिवेणी ट्रायंगल बघितला. ट्रायंगल मध्ये 3 देव्या कोणत्या कोणत्या होत्या? सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा. यांच्या क्वालिटीज काय सांगितलं तुम्हाला? पहिलं ज्ञानशक्ती, त्याच्यानंतर इच्छाशक्ती आणि त्याच्यानंतर कर्मशक्ती. तो ट्रायंगल जो तुम्ही दिवा लावलात ना, ह्या तिन्ही शक्तींना ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही लावलात. तो ट्रायंगल त्याच्यासाठी. देवीचा खालती कपडा पण ट्रायंगल मध्येच ठेवलेला आहे, तो पण तोच त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणावरती एक इनविजिबल त्रिकोण पण आहे. म्हणजे जो एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय तुमच्या नजरेला, बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत नाहीयेत पण आहेत की नाही? हवा दिसत नाही. ऑक्सिजन कधी बघितलाय? पिंक कलरचा आहे, रेड कलरचा आहे, ब्ल्यू कलरचा आहे. कोणत्या कलरचा आहे ऑक्सिजन? माहिती नाहीये तुम्हाला कोणते, पण असतो ना, आतमध्ये जातो म्हणून तर आपण आहोत ना. मग तसाच तो देव पण जो आहे ना, जेव्हा बिलीफ किंवा तुमचा फेथ जो आहे ना, तो तसाच असतो. तुम्ही बोला नका बोलू, तुम्ही त्याला माना नका मानू, पूजा नका पूजू, त्याला घंटा फरक पडत नाही. तो आहे आणि तो होता आणि तो नंतर पण राहणारच आहे. त्याला काही आकार नाहीये, रूप नाहीये, रंग नाहीये, तो कोणाचा नाहीये, ना त्याला राग येतो ना त्याला प्रेम, त्याला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. नाही वा संकष्टी आज कसं नॉनव्हेज करणार, देव नाराज झाला तर हे बाबा 8 करोड लोक आहेत प्लॅनेट वरती. आणि त्याने बनवणारे किती प्राणी आहेत, किती पक्षी आहेत. आज पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा संकष्टी नाहीये ना. त्याला जर भूक लागली तर जे त्याला खायचं तेच तो खाणार ना. मग त्याला खायची बुद्धी पण त्यानेच दिली ना. आपल्याला जशी बुद्धी देवाने दिली तसं शेवटी बुद्धी तिकडूनच आलेली आहे. मग ह्याच्यावरती एक इनविजिबल ट्रायंगल पण आहे, तो उलटा आहे. म्हणजे हा ट्रायंगल असा जातो ना, तो ट्रायंगल असा जातो. ते 3 जे आहेत ना, ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत. तुम्ही सगळ्या इथे बसलाय पण तुमच्या मागे कोणाची तरी शक्ती आहे. मग ती नवऱ्याची असं मी बोलत नाही, ती ते एलिमेंट वेगळ्या. तुमच्या आयुष्यातला ब्रह्मा विष्णू महेश वेगळा असू शकतो, माझ्या आयुष्यातला ब्रह्मा विष्णू महेश वेगळा असू शकतो. मग तो वेगळा असतो. पण मस्क्युलाइन आणि फेमिनाइन, प्लस आणि मायनस, ह्या दोघांनीच पूर्ण आयुष्य बनतं. मग ह्या ट्रायंगलच्या वरती तो इनविजिबल ट्रायंगल आहे, त्याला आम्ही ब्रह्मा विष्णू महेशचा ट्रायंगल बोलतो, मस्क्युलाइन ट्रायंगल बोलतो. फेमिनाइन क्वालिटी दिसते, म्हणजे घरामध्ये आई दिसते, बाप दिसत नाही पण असतो. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा थोडा. मग इथे ना दोन्ही एनर्जीज आहेत. काही गोष्टी तुम्हाला दिसतात आहेत, काही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत पण आहेत. कारण की आम्ही ती फील करतो आणि आम्ही त्याचे बेनिफिशियरीज आहोत आणि क्रिएट करणारे पण आम्हीच आहोत. म्हणजे कधी कधी मला हा पण डाऊट येतो की देवाने माणसाला बनवलं की माणसाने देवाला बनवलं? खरं काय आहे? ज्या प्रकारचा देव आपण आज बोलतो, जो देव आपण पूजतो, त्या देवाला कोणी बनवलं? त्या देवाला तर पक्का माणसाने बनवलं. गणपती कोणी बनवला? आपण बनवला. शंकर कोणी बनवला? आपण बनवला. दुर्गा अशीच दिसते असं कोणी बनवलं? दुर्गा कधीच आली नाही आपल्याकडे सांगायला की माझा मेकअप असा आहे बघा. माणसाला जसा देव दिसला, जसा देव सुचला तसा त्याने बनवला. मग माणसा ज्याने हे बरोबर आहे की जे सुचवणारा त्याच्या मागे पण जो असेल त्याने मला बनवलं, पण तो कसा दिसतो ना तो आपल्याला खरंच माहिती नाही. मग हे लॉजिक आहे. मग ह्या एनर्जीज आम्ही बनवल्या तुमच्यासाठी काहीतरी. मग ही पानच का लावले, ती पानं अशीच का लावले, त्या लाइटिंग अशाच काय आहेत, कालची सेटिंग तशी का होती, आजची सेटिंग अशी काय. देर इज लॉजिक इन एव्हरीथिंग. पण सगळेच लॉजिक तुम्हाला सांगू शकत नाही. त्यातले त्यात काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर तिथे दिवे ह्याच्यासाठी लावलेले आहेत. फायर एलिमेंट ह्या रूम मध्ये नसतो. वॉटर आहे, सॉइल आहे, आकाश आहे, एम्प्टीनेस आहे. आपल्या दोघांच्या मध्ये गॅप आहे म्हणून मी आता बोलतोय. आपल्या दोघांच्या मध्ये गॅप नसता तर असं थोडी ना काय बोलणार तुमच्याबरोबर. गॅप आहे म्हणून बोलतोय. आकाश आहे, स्पेस आहे.
4 एलिमेंट आहेत, पण 5वा एलिमेंट युजली कोणत्याही क्लासरूम मध्ये नसतो. पण तुम्ही बघाल तर सगळे मोठे प्रोग्राम दीपज्वलनाने चालू होतात, कारण की ती फायर एलिमेंट उतरवला जातो. ह्या जगातला सगळ्यात मोठा फायर एलिमेंट वरती बसलाय. कोण? सूर्य. तो नसेल तर 4 दिवस तरी सुट्टी घेतली तर उद्या काय होईल? उद्या दिवस नाही होणार. फुलं वाढणार नाहीत, पानं वाढणार नाहीत, हवा चालणार नाही. लाईफ ह्या प्लॅनेटवरती संपून जाईल. तिथे कोणतरी जळतोय म्हणून इकडे सगळं चालू आहे. मग त्याची पूजा करा किंवा त्याच्यावरती थुका असे तिथपर्यंत जाते काय बघा, आणि ते रिटर्न येऊन कुठे पडते बघा. त्याला माना किंवा नका मानू, ते आहे, ती फायर आहे. मग आम्ही फायर इथे आणतो, ह्या फायरचा आपल्या लोकांना बेनिफिट व्हावा म्हणून. देवीला 10 हात आहेत तुम्हाला मी सांगितले, 10 हाताचा तिचा रोल पण सांगितला. 10 हाताने ती कर्म करते असं पण समजू शकता, 10 हाताने आशीर्वाद देते असं पण समजू शकता, 10 हातांची शक्ती आहे असं पण समजू शकता. मल्टीटास्किंग आहे, तुम्ही पण मल्टीटास्क करू शकता. मग फॅमिली करत करत बिझनेस कसा करायचा सर? अहो शक्ती आहात तुम्ही, एक काय 10 कामं एका वेळी करू शकता. 2चं काय टेन्शन घेताय तुम्ही? 2 तर देवाने नॅचरली दिलेत, इथे 10 दाखवतोय आम्ही तुम्हाला. पण ती नंतर जाताना तिच्या पायामध्ये बघा तुम्ही, ती ज्याच्यावरती उभी आहे ना तो बैल आहे, बैल. बैल पण दिसत नाही, पूर्ण बैल तिने गाडलाय जमिनीत, फक्त त्याची शिंग दिसतात नंतर जाताना बघा. मग तो बैल काय माहितीये तुम्हाला? तुमच्या आतमधला राग, ईर्षा, जेलसी. कंपेअर करताना, हो तिच्याकडे हे दागिने, अरे ती 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 फॉरेनला, अरे करतो आपण बघा. बाय डिफॉल्ट आपण तसेच असतो. तुम्ही हे नका मला सांगू की तुम्ही असे नव्हता, तुम्ही जन्माला आल्यानंतर गौतम बुद्धानंतर तुमचाच जन्म झालाय, तुमच्या पाठी पण अशी संध्याकाळची लाईट येते, ऑरा तुमचा पण चालू होतो. आपण सगळे ह्युमन आहोत, ह्युमनच्याच त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. जसं आपल्या सगळ्यांमध्ये दुर्योधन आहे, आपल्या सगळ्यामध्ये गांधारी, आपल्या सगळ्यांमध्ये शकुनी आहे. पण आपण ग्लोरीफाय कोणाला करायचं, आपण वाढवायचं कोणाला, ते आपल्या हातामध्ये. मग ते मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय. आपल्या आतमध्ये दोन्ही आहे, गुण आणि निर्गुण दोन्ही आहे. पण निर्गुणाला फीड नको करूया ना, आपण गुणांना फीड करूया. आपण चांगलं जे असेल ते घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणून तिने बैलाला आतमध्ये गाडलाय. म्हणजे बोलते नेगेटिव्हिटी जर काय असेल ना, राग वगैरे असं काय असेल तर ते पहिलं गाडून टाका. शिंग फक्त बाहेर यायला ठेवलेत की तुमच्या आतमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही असं अंगठ्याने पकडू शकता पायाच्या. हे सगळं खालती गाडून फक्त पायाचा अंगठा तुमचा इनफ आहे, त्याला गाडून बाकी 10 तुमचे फ्री आहेत. त्याने तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह करा, काहीतरी क्रिएट करा. तिच्यासमोर त्रिशूळ आहे. त्रिशूळ स्ट्रेट नाही, त्रिशूळ थोडा असं हे आहे, तुम्हाला तर दिसतंय ना थोडं बेंड झालंय. घड्याळाचा जर तो काटा असेल तर तो किती वरती आहे? जर त्याच्या पाठीमागे घड्याळ ठेवतं किती वाजतात आहेत? 11 वाजतात आहेत. म्हणून देवीचा मॅडम मग अशी बोलल्या ना की देवीचा नंबर किती असतो. मग तुम्हाला पण आयुष्यामध्ये जर काहीतरी चांगलं, तुम्ही सगळ्यात देवी आहात ना, त्रिवेणी बनायचं आहे ना आपल्याला दुर्गा पण बनायचं आहे, आपल्याला लक्ष्मी पण बनायचं आहे आणि आपल्याला सरस्वती पण, त्रिवेणी बनायचं आहे. मग त्रिवेणीचा जो नंबर आहे ना तो किती आहे? 11 आहे. मग आयुष्यामध्ये काही जरी करायचं असेल, मग बिलीफ सिस्टम असो किंवा नसो, तुम्हाला माहिती नव्हतं एक कालपर्यंत, तरी पण हे ऑपरेट होतं. आत माहितीच पडले तरी पण ऑपरेट होते. मग फरक आहे, सबकॉन्शियस मी फक्त कुठे आणतोय? कॉन्शियसनेस मध्ये आणतो. आणि जर एखाद्या नंबरने जर तुम्हाला चांगली एनर्जी मिळत असेल तर मॅडम जसं म्हणाल्या, जर एखादा आयटम आपल्या अंगावरती घालून, आता मी हे देवीचं यंत्र माझ्या अंगावरती घातलेलं आहे, मग जर हे घालून जर मला एनर्जी मिळत असेल तर मी का नाही घालायची? मग 11 नंबरने जर तुम्हाला एनर्जी मिळत असेल तर मग 11 नंबर, मग आमचा काय पेटेंटेड नाही आहे एलिट गुरुकुलचा 11 नंबर आहे, तर देवीचा 11 नंबर आहे. सगळ्यांनी घ्या ना. गणपतीला 21 मोदकच का, 23 का नको? त्याचा 21 नंबर आहे. असं प्रत्येक देवाचे काय आहेत, आपले देव म्हणजे त्या क्वालिटीचे काही नंबर असतात. मग तसं फेमिनाईन क्वालिटीचा नंबर काय आहे? 11 आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये काही करण्याचा प्रयत्न कराल ना, तर कशाच्या अराउंड करा? 11. म्हणजे उद्या जर तुम्ही हे चांगल्या हेल्थसाठी स्कॉट मारायचे असतील ना, तर किती मारायचे? 11 मारायचे. 10 मारतो आपण युजली, तुम्हाला माहिती असेल तर 10च्या सायकलमध्ये आपण करतो. आम्ही फक्त बोनस 1 करायला सांगतोय, 11 करा. सर 12 केले तर चालतील का? चालतील ना. 12 शिवचा नंबर आहे. 12 कोणाचा आहे? 11 पर्यंत देवी आहे, 12 पासून पुढे शिव आहे, 21 वरती तो बसलाय गणू.
हे देवाचे नंबर नाही आहेत, हे काही एनर्जीचे नंबर आहेत. न्यूमेरिकल लॉजिक आहे, मॅथ्स आहे तो. त्या मॅथ्स मध्ये मग आपल्या आतमध्ये 72 नाड्या का, आपल्या बॉडीमध्ये 108 चक्र का असतात, ह्या सगळ्याचं सायंटिफिक नॉलेज आहे. पण तुम्ही आता ऍस्ट्रॉलॉजी, वास्तुशास्त्र, एनर्जी शास्त्रासाठी इथे आलेला आहे, तुम्ही बिझनेस शास्त्रासाठी आलाय, अर्थशास्त्रासाठी आलाय. पण अर्थ विदाऊट नॉलेज, पहिली तुम्हाला सरस्वती देव की पहिलं तुम्हाला दुर्गा बनवू, मला त्याची पण भीती वाटते ना. तुमच्या हातामध्ये उद्या तलवार दिली तर तुम्ही काय कराल त्याच्याबरोबर मला काय माहिती. त्यामुळे पहिलं तुम्हाला तलवार चालवण्याची मी तुम्हाला नॉलेज देतोय की गांधारी बनवू नका जाऊ मार्केटमध्ये, दुर्गा बना. दुर्गेचे डोळे असे नसतात ओपन, असे असतात. त्याचे डोळे बघा ना कसे आहेत, असे डोळे ओपन आहेत. म्हणजे ती फुल अलर्ट आहे, सेमी अलर्ट नाही आहे, फुल अलर्ट आहे, एकदम अलर्ट असते. मग देवी कशी असते, अलर्ट असते, तिला सगळं दिसतं. त्याच्या बाजूला शिव ठेवलाय, त्याची काय क्वालिटी आहे माहिती आहे, आणि डोळे असे बंद केले. तो जेव्हा 2 डोळे बंद करतो तेव्हा कोणता डोळा ओपन होतो? कॅलेंडर मध्ये तरी बघितलंय सर, इथून लाईट येते. मग त्याचा कुठे आहे तिसरा? त्याला तिसरा डोळाच नाही. तिसरा डोळा असा नसतो. हे 2 डोळे दिसतात. तिसरा डोळा म्हणजे बघा, तुम्ही दोन डोळे बंद करा, तुम्हाला दाखवतो. तुमचा तिसरा डोळा दाखवतो ना मी. हा पण करा ना, बंद करा ना, आपण ट्राय करूया ना. दोन्ही डोळे बंद करा प्लीज. हा, नॉर्मल ब्रीदिंग करा, बघा ब्रीदिंग फील होते का तुम्हाला? ब्रीदिंग फील होते, ब्रीदिंग कळते तुम्हाला. श्वास आतमध्ये चाललाय, बाहेर येतोय, लंग्स पंप होतात आहेत तुमचे, फुलतात आहेत, बंद होतात आहेत, हार्ट पंप करायला लागलाय. फील करा, ब्रीदिंग पहिला फील करा. ऑल राईट. हिमालय बघा, आतल्या आत हिमालय, डोळे बंद करून बघा, हिमालय दिसतोय का तुम्हाला? हिमालयामध्ये बर्फाच्या रांगा वगैरे, बर्फाचे पर्वत आहेत, कैलाश पर्वत वगैरे, कसं बर्फाचे पर्वत असतात ना, ते बघा, ते दिसले, खूप छान आहे. आकाशामध्ये बघा, आकाशामध्ये तुम्हाला खूप सारे चंद्र, तारे, लुकलुकते तारे खूप सारे दिसतात आहेत, असे बघा. खूप छान असे तारे दिसतात आहेत. समुद्रावरती तुम्ही उभे आहात असं समजा, आणि तुमच्या पायाखालची वाळू, पाणी जशा लाटा येतात, तीन लाटा आल्यानंतर पायाखालची वाळू निसटते बघा, ते कसं फील होत आहे. तुम्ही दुबईमध्ये आहात असं समजा, आणि दुबईमध्ये बुर्ज खलिफा नावाची एक मस्त उंच बिल्डिंग आहे, जगातली टॉलेस्ट बिल्डिंग म्हणून ती ओळखली जाते, ती तुम्हाला दिसते का बघा. किंवा आयफिल टॉवर जर तुम्ही ऐकला असेल, तर युरोपमध्ये आयफिल टॉवर आहे, आयफिल टॉवर तुम्हाला दिसतोय का बघा. किंवा दिल्लीचा, आग्र्याचा तुम्हाला ताजमहल दिसतोय काय बघा. मुंबईला कधी गेला असाल तर मुंबईची लोकल ट्रेन दिसते का बघा, ट्रॅफिक दिसतंय का बघा, झाडं दिसत आहेत का बघा, झाडांवरती फळ पक्षी दिसतात आहेत का बघा. तुम्हाला जे जे बघता येईल ते सगळं बघा. तुम्हाला पृथ्वी दिसते का बघा, गोल फिरताना. आकाशामधल्या सॅटेलाइट दिसतात आहेत काय बघा, आकाशामधून. येस, यू कॅन ओपन युअर आईज. दिसलं हे सगळं, जे जे मी मेजॉरिटी तरी दिसलं असेल तुम्हाला. तुम्ही कधी ते बघितलं नाही रियालिटीमध्ये. बऱ्याच गोष्टी तुम्ही ज्या बोलत होतो ना, त्या आयुष्यामध्ये तुम्ही म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जाऊन कधीच बघितली नाहीये तुम्ही. तुमचा जो कॉन्शियसनेस आहे ना, तो खूप स्पीडने पळतो. बॉडी जाऊ शकते का तेवढ्या स्पीडने? आता हिमालयाला होता, मग लगेच समुद्रावरती आला, मग दुबईला गेला, विदाऊट विजा जाऊन आला दुबईला. कॉन्शियसनेस पळू शकते, पण मग त्याचा आहे ना थर्ड आय ओपन असते, म्हणून टीका आम्ही इथे लावतो. कॉन्शियसनेसला टीका लावतो आपण, इथे लावतो टीका. सायंटिफिकली बुद्धी इथे दाखवतो आपण. बुद्धी इथे का नाही दाखवत, इथे का नाही दाखवत, इथे का नाही, बुद्धी इथे दाखवतो, ती बुद्धी आहे. मग त्याचे डोळे बंद आहेत. त्याच्यासमोर नंदी बसलाय. नंदी आता तुम्हाला दिसणार नाही, तर वो नंदी ऐसा उठा के दिखा दोगे क्या? त्याचे बसण्याची स्टाईल एक खूप इम्पॉर्टंट स्टाईल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऑब्झर्व करायचं आहे. दिसतोय तुम्हाला त्याचा, तो 3 पायांवरती खूप रिलॅक्स बसलाय, पण त्याचा एक पाय, ज्यांनी ॲनिमल लोकांना जवळून बघितलं त्यांना माहिती आहे ही पोझिशन कशाची आहे. फट करून उठण्याची ही पोझिशन आहे. खूप चांगलं. ह्या पोझिशनला जर प्राणी बसला असेल तर तो लगेच उठू शकतो.
तो रिलॅक्सिंग मध्ये आरामात बसलाय, पण त्याने एक पाय रेडी ठेवलाय, कारण की त्याला माहिती आहे की त्याचा कोणतरी एक मास्टर आहे, त्याचा कोणतरी एक मालिक आहे, त्याचा कोणतरी मास्टर आहे, त्याचं काम त्याला माहिती आहे. तो जर बोलला, त्याने आवाज दिली चाल उठ, तर तो लगेच उठला. उठतो की राहू दे की जरा कंटाळा आलाय, त्याच्या आयुष्यामध्ये तो चॉईस नाही आहे. त्याचे पेशन्स पण आहेत, पण तो अलर्ट पण आहे. त्याच्या समोर जो बसलाय तो जग सगळं वाऱ्यावर लावून तो जाऊ शकतो कोमामध्ये, मेडिटेशन मध्ये, पण नंदी जाऊ नाही शकत, कारण की नंदीला अलर्ट राहावं लागणार आहे. मग तुम्हाला कधी कधी फेमिनाईन बनायचं असतं, हे डोळे असे मोठे करायचे असतात, कधी कधी शिव बनायचं असतं, असे छोटे डोळे बंद करून एकदम शांत, काही फरक पडत. कधी कधी तुम्हाला नंदी बनायचं असतं, म्हणजे तुमची बॉडी रिलॅक्स असायला पाहिजे, पण माइंड एकदम अलर्ट असायला पाहिजे. आयुष्यामध्ये एखादी नवीन अपॉर्च्युनिटी आली तर चल उठ म्हटलं की ती अपॉर्च्युनिटी लगेच ग्रॅब करता आली पाहिजेत, ती सोडायची नसते. ह्या सायन्सला तुम्हाला शिकवलं जाणार, हे तिथे मांडलं गेलंय. हे फक्त त्याचं एक रूप, म्हणजे काहीतरी आपण बोलतात ना, एक्सप्रेस करण्याची काहीतरी भाषा असते, म्हणजे काही गोष्टी चित्रातून खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येतात, म्हणून ते. बाकी ह्या सगळ्या पेशन्स, या अलर्टनेस, कॉन्शियस, सबकॉन्शियस, हे सगळे सायंटिफिक शब्द आहेत. ह्याला कोणत्याही स्पिरिच्युअलिटीचा किंवा कोणत्याही धर्माचा डाग लागलेला नाही अजूनपर्यंत. आणि आम्ही हे सगळं तुमच्यासाठी ऍक्टिव्हेट करणार, आणि हे ऍक्टिव्हेट करायला आम्ही महाभारत वापरणार आहोत. महाभारतातलं म्हणजे तुमची इच्छाशक्ती किंवा आतमधली एक बोलतात ना, एक कॉन्फिडन्स जागवण्यासाठी महाभारतातल्या तुम्हाला खूप साऱ्या स्टोरी. महाभारत म्हणजे फक्त महाभारत बोलतोय मी, असं नाही की महाभारत सांगितलं जाणार आहे, रामायण पण सांगितलं जाईल. म्हणजे जे मायथॉलॉजीच्या जिजस क्राइस्ट पण आम्ही सांगणार आहोत, आणि अगदीच मोहम्मदच्या पण जर काही स्टोरीज आम्हाला माहिती असतील तर त्या पण सांगणार आहोत. आपल्याला रिलिजनचा काहीही संबंध नाही, आपल्याला स्टोरीजचा आहे. आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्यांच्याच गोष्टी सांगणार. तुम्हाला धीरूभाई अंबानीची पण गोष्ट सांगितली जाणार आहे, आणि तुम्हाला ऍपलचा जो फाउंडर आहे स्टीव्ह जॉबची पण गोष्ट सांगेल. नाही तो तर महिला नाही आहे, ही तर महिलांची बॅच आम्हाला. अहो, महिला असं ह्या जगामध्ये काही नसतं. हे तुम्हाला वाटतं की तुम्ही सेपरेट आहात, तुम्हाला असं वाटतं की तुमचा त्रिकोण वेगळा आहे आणि आमचा त्रिकोण वेगळा आहे. वी कैन नॉट एग्जिस्ट विदाउट यू, यू कैन नॉट एग्जिस्ट विदाउट अस. जहां प्लस नहीं है वहां माइनस नहीं है, जहां माइनस नहीं है वहां प्लस क्या ही करेगा. जहां शिव नहीं है वहां शक्ति नहीं है, जहां शक्ति नहीं है वहां शिव क्या करेगा. जर कंप्लीट बनायचं असेल, टोटल पॅकेज मध्ये यायचं असेल, तर तुम्हाला ह्या दोन्ही शक्तींचा तेवढाच मान करायचा असेल. मी हे बोलत नाही की शक्तीचा अपमान करा किंवा शिवचा अपमान करा आणि शक्तीचा मान करा, हे चुकीचं आहे. तुम्हाला शिवचा पण मान करायला लागणार आणि शक्तीचा पण करायला. तुम्ही स्वतः शक्ती आहात, तुम्हाला स्वतःची तर इज्जत करायचीच आहे, पण तुमच्या वरती पण जी शक्ती आहे, जी तुम्हाला दिसत नाही पण असते, तुम्हाला तिची पण इज्जत करायची आहे. आपल्याला जे करायचंय ते एकत्र करायचं, एकत्र जाण्यासाठी आपण पुढे आलोय. हा, मग तुम्ही बोलता, तुमच्या आतमधला जो कॉन्फिडन्स आहे तो मला खूप चांगला वाटतो, जेव्हा तुम्ही म्हणता की मला एकट्याला काहीतरी करायचंय, माझं स्वतःचं काहीतरी करायचंय, माझं वेगळं काहीतरी करायचंय. विचार खूप चांगले आहेत, पण वेगळं करताना पण कोणाचा तरी हात असायला पाहिजे ना. कोणतरी ताई मगाशी म्हणाली ना की मी मशीन घेतली तेव्हा भावाने हात दिला मला. शिव आहे तर पाठीमागे शक्ती आहे, शक्तीला शिवण्यात. मग ते हस्बंड वाईफ आहेत. अहो नाही, अहो त्या एनर्जीज आहेत, त्याला तुम्ही प्लीज कुठलं नातं ना. आता माझं आणि तुमचं काय नातं आहे मला सांगा ना, काहीच नातं नाहीये. पण मॅस्क्युलाइन आणि फेमिनाइन दोन्ही एकत्र इथे एक्सचेंज व्हायला लागल्यात. काहीतरी एनर्जी तुम्ही सोडायला लागलाय, काहीतरी एनर्जी मी सोडायला लागलोय. आपल्या दोघांच्या एनर्जीज एकामेकाबरोबर एक्सचेंज व्हायला लागलेत. भले आपण फिजिकली एवढ्या डिस्टन्स वरती बसलोय, पण विचाराने आपण खूप जास्त, स्पिरिच्युअलिटी आपण खूप जास्त कनेक्टेड आहोत. कॉल कसा येतो, मेसेज कसा येतो, फोनला काही वायर आहे का? नाही. मग सायंटिफिकली त्याला काय म्हणतात? स्पेक्ट्रम म्हणतात. काय म्हणतात? ह्या वातावरणामध्ये स्पेक्ट्रम नावाची काहीतरी गोष्ट आहे की तुम्ही हिथून आता USA ला फोन लावू शकता ना. डिस्टन्स आहे ना खूप मोठं, तरी पण असं काय टेक्नॉलॉजी आहे आणि ह्या लोकांनी अशी ती कशी शोधून काढली की याला बिना काय नाही एवढंसं सिम कार्ड जातं त्या फोनमध्ये आणि एवढ्याशा डिव्हाइस वरती तुमचा फोन लागतो, व्हिडिओ कॉल लागतो आजच्या तारखेला. तर एका जमान्यामध्ये सगळ्या लोकांना जादू वाटायचं, हे पॉसिबल नाही असं वाटायचं. म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या जर कोणी सांगाल व्हिडिओ कॉल होतोय, पत्र कशाला लिहायचं, तर त्यांना ते किती अनबिलिव्हेबल वाटेल. मग तसंच आपल्या बुद्धीला ना बऱ्याच गोष्टी आज माहिती नाही आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे तिथपर्यंत पोहोचलेलं नाही, जिथे स्पिरिच्युअल सायन्स खूप अगोदर पोहोचलेलं आहे. आपले ऋषीमुनी वगैरे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तुम्ही आणि मी ह्याचे इन्व्हेंटर. आपण फक्त हे शिकण्याचा प्रयत्न करतोय.
का? कारण की त्याचा आपल्याला काहीतरी काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. जसं ताई मगाशी म्हणाल्या की फायदा होण्यासाठी नाही करायचं, मी पण ते सांगणार आहे, पण ते नंतर सांगतो. फायद्यासाठी तरी करा. कारण की मनुष्य बाय डिफॉल्ट सेल्फिश असतो. काय असतो? तो स्वतःचा फायदा. याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला सांगा? आपण स्वतःचा फायदा बघण्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. मी पण तुम्हाला ते सांगतोय, स्वतःचा फायदा बघा. सेल्फिश बना सेल्फिश. माझी पण तेच सांगणं आहे. सेल्फिश बनून तरी स्वतःचा फायदा करून घ्या. स्वतःचा फायदा व्हायला लागल्यानंतर मी सांगू शकतो की तुम्हा लोकांना सेल्फिश नका बनू, पण ते कधी नंतर आहे. पहिलं तुम्हाला काय करायचंय, सेल्फिश बनून तरी जिद्दी बनून. जिद्दी बनायचं असतं का? छोटं बाळ आपल्या आईकडे हट्ट करतं, हट्ट चांगला असतो का? नसतो. पण मी काय म्हणतोय आता, पहिलं काय बना, हट्टी बना, हट्ट करा, ते मिळवा पहिलं. त्याच्यानंतर मग आपण मी पण तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की पैसा कुछ नहीं होता. खूप पुढे जाऊन सांगणार आहे की पैसे से कुछ नहीं होता. हा, पण हे कधी बोलायचं? जेव्हा अकाउंटमध्ये पैसे असतील तेव्हा हे सूट होतं. जो गरीब आहे तो काय सांगणार, हे पैसे से कुछ, अरे तू गरीब, तेरे मुंह से पहले ना फिलॉसॉफी अच्छा नहीं लगता. मग पहिलं श्रीमंत बनूया, मटेरियलिस्टिकली पुढे जाऊया, स्पिरिच्युअल पण सोडून नको जाऊया. 4 शब्द बिझनेसचे, 1 शब्द स्पिरिच्युअलिटीचा. चालेल ना आपल्याला? काय आपण कॉम्बिनेशन बनवतोय. कारण की बिझनेस पण ना लॉजिक आणि मॅजिक. मग त्याच व्यक्तीला ती आयडिया का आली? मुकेश अंबानीच का पुढे गेला? धीरूभाई अंबानीच का एकदम, म्हणजे तो वडापावचा किंवा भजी विकणारा माणूस आज एवढा मोठा इंडस्ट्री? लॉजिक नाहीये त्याच्यामध्ये. देर इज लॉट ऑफ मॅजिक इन्व्हॉल्व इन दॅट. आज मुकेश अंबानी लालबागच्या राजासमोर अशा हात जोडतो. व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. त्याला लालबागच्या राजाला जायची काय गरज आहे? मुकेश अंबानी आहे तो. जर त्यांनी सांगितलं तर कदाचित लालबागचा राजा त्याच्या बिल्डिंगच्या खालती येऊन उभा राहील. तेवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. किंवा लालबागच्या राजासारखा एखादा राजा तो स्वतः बनवून 24 महिने घरामध्ये, 12 महिने 24 तास घरामध्ये बनवून बसू शकतो. पण सगळ्याच गोष्टी पैशाने येत नाहीत. पण हे सगळं बोलायच्या अगोदर 4 पैसे कमवूया. नाही, मला माझ्यासाठी काही नाही कमवायचं. तुमच्यासाठी नका कमवू. मग मी सांगतो, मग तुमच्या मुलांसाठी कमवा, पुढच्या पिढीसाठी कमवा. त्यांच्यासाठी नसेल का, काही एम्प्लॉई तुमच्यावरती डिपेंडेंट आहेत, त्यांच्यासाठी कमवा. मग तुम्ही सक्सेसफुल का व्हायचं त्याची रिझन वेगळे असू शकतात. कधी कधी माणूस स्वतःसाठी सक्सेसफुल नाही होत. ठीक आहे, तुम्ही खूप गौतम बुद्धानंतर अगेन तुमचाच नंबर आहे. पण मी आज जरी मी बोललो की मला सक्सेसफुल नाही व्हायचं, तरी पण माझा स्टाफ माझ्यावरती डिपेंड आहे ना, माझी पुढची माझ्यावरती डिपेंड आहे ना. त्या पिढीला तर अजून अक्कल नाही आहे ना. मग ते मला त्या लोकांना प्लॅटफॉर्म तर क्रिएट करून देण्याची माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी लढा. प्लीज हतियार टाकून इथे नका येऊ की झालं आता संपलं, आता काय करणार, आतापर्यंत नाही केलं, आता काय करणार. स्टार्टिंग आहे, आता सगळं काही करायचं आहे. तुमच्या सगळ्यांचा एज वेगळा आहे, तुमच्या सगळ्यांचं एज्युकेशन वेगळं आहे. मगाशी एक ताई म्हणाली की माझं शाळा फक्त 9वीत झालेली आहे. शाळेचा मी चार्टर्ड अकाउंटंट झालोय, पोस्ट ग्रॅज्युएट झालोय. शाळेच्या शिक्षणाचा आणि बिझनेसचा काहीही संबंध नाही. हा, बोलण्याचा आहे. शाळा शिकल्यानंतर माणूस चांगलं बोलू शकतो, कारण की बोलायला वाचायला शाळा शिकवते. पण ते जर तुम्ही नॅचरली पण जर शिकलात, शाळेत न जाता जरी शिकलात, तरी ती क्वालिटी आहे, ती क्वालिटी महत्वाची. त्यामुळे तुम्ही तुमच्या आतापर्यंत आयुष्यामध्ये जी स्टोरी सांगत आलाय ना, आपलं काही शिक्षण नाही झालंय, आपण कुठे पुढे जाणार, किंवा आपल्याला काही सपोर्ट नाही, आपण कसं पुढे जाणार, आपली फॅमिली एवढी मोठी, आपण कसं पुढे जाणार, आपण कुठे रिस्क घेतली, एकदा घेतली होती लॉस झाला, एकदा घेतली होती 2. मला सक्सेसफुल न बनण्याची कारण प्लीज नका सांगू, कारण की ते सांगायला तुम्ही बॅच मध्ये आलेला नाहीयेत. मी तुम्हाला खांदा देऊ का रडायला? नाही, तुम्हाला खांदा नाही पाहिजे. तुम्ही अर्जुन बनताय तर मी कृष्ण बनायला रेडी आहे. पण तुम्ही अर्जुन तरी बना ना, एक बेस्ट वॉरियर तरी बना, मग मी कृष्ण बनायला रेडी आहे. आणि तुम्ही इकडे येता तेव्हा मी अर्जुन आहे, तुम्ही कृष्ण. असं आहे का? इथे नाही. इथे कोण आहे? मी कृष्ण आहे, तुम्ही अर्जुन आहात. पण जेव्हा तुम्ही स्टेजवरती येता, इमिजिएटली आपण रोल चेंज करतो. मग आता काय होतं? तुम्ही कृष्ण बनता, आम्ही सगळे, म्हणजे आपल्या लोकांना मी काय सांगितलं, ह्या सगळ्या क्वालिटीज महाभारतामधले जेवढे कॅरेक्टर आहेत, सगळ्या क्वालिटीज आपल्या आतमध्ये आहेत. मग त्या क्वालिटीला जर तुमच्या आतमधला कृष्ण बाहेर काढायचा असेल तर आम्हाला तुम्हाला पुढे बोलवावं लागतं. पुढे जायची गरज नाही. तुम्ही उठून बोलायला चालू केला की कृष्णच बोलतो तो. हे करणं गरजेचं आहे. हे आपल्याला करूया अजून थोडे दिवस. हे सगळं सॉइल प्रिपरेशन आहे आमचं जे चालू आहे ते.
अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे, अजून 2 दिवस आपण करू. सेशन इथे थांबवतो. डाऊट काय असतील तर तुम्ही प्लीज विचारू शकता. जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत आम्ही जात नाही, आपलं ते ठरलेलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.